ओके. अ, माझी पीपीटी दिसते. हॅलो. येस येस. हो, येस. ओके दिसते ओके. दिसते. खूप थँक्यू थँक्यू wonderful. थँक्यू थँक्यू. एकच मिनिट हा. ठीक आहे. पॅरेंटिंग विथ पर्पज हा आपल्या ह्या सिरीजचं पूर्ण नाव असेल. आणि मला असं वाटतं की पालकत्व करत असताना आपण नेहमी काय एक्झॅक्टली आपला पर्पज अँड वाय वी आर डुईंग पॅरेंटिंग याच्यावर थोडंसं डिस्कशन किंवा याच्यावर गप्पा होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच हे पूर्ण सेशन आपण कंडक्ट केलेलं आहे. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही प्रश्नांची उत्तरं मला चॅटबॉक्समध्ये पण देऊ शकता किंवा तुम्ही मला प्रश्नांची उत्तरं अनम्यूट होऊन हे पण देऊ शकता. अ, तुम्हाला खरंच वाटतं का, की पॅरेंटिंग सारखं वर्कशॉप किंवा पॅरेंटिंग या विषयावर अशा चर्चा होणं किंवा असं काही डिस्कशन होणं गरजेचं आहे? इफ यू फील येस, तर येस टाइप करा किंवा तुम्हाला अनम्यूट होऊन म्हणायचं असेल हो, तर हो म्हणा आणि परत म्यूट करा. तुम्हाला वाटतं का खरंच, की असं काही गरजेचं आहे? हां, या वैशाली थँक यू. येस, गरजेचं आहे. बऱ्याच जण कारण तुम्ही इथपर्यंत आलात तर ते गरजेचं आहे म्हणूनच आलात. म्हणजे तो प्रश्न विचारणं म्हणजे परत तुम्ही का आला याच्यावर क्वेश्चन उभा करण्यासारखं आहे. पण मला बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की पालकत्व किंवा पालकत्व ह्या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा त्याच्यावर फार सिरियसली किंवा फार डिटेलमध्ये काम केलं जात नाही. तर ते व्हावं आणि ते करावं यासाठी ही सेशन. कारण हा काळ बदलला म्हणजे मला कधी-कधी असं पण वाटतं ना मॅम, की माझे आई-वडील कुठे गेले होते कुठल्या वर्कशॉपला. तरी पण मला त्यांनी येस कस्तुरबा मॅम, थँक वैशाली अवताडे मॅम फॉर युअर रिस्पॉन्सेस. दॅट्स रिअली ग्रेट. तुम्ही जेवढे रिस्पॉन्सेस द्याल तेवढं आपल्याला छान अजून म्हणजे सेशन फुलवताना मदत पण होईल. प्लॅन 1 तासाचा आहे. थोडं बहुत 5-10 मिनिटं प्लस मायनस झाले तर आपण त्याला मॅनेज करूयात. मला असा नेहमी हा प्रश्न पडतो, की यार माझे आई-वडील कुठे गेले कुठल्या वर्कशॉपला? तरी आपण घडलोच की. मग आपल्यालाच काय अशी गरज आहे? आपल्यालाच का वाटतंय, की हे पॅरेंटिंग वर्कशॉप असायला हवं? तर त्या अनुषंगाने का गरजेचं आहे ते आपण पाहूयात. थोडीशी माझी ओळख करून देतो. मी संतोष शिरशीकर. अ, मी सांगलीमध्ये असतो. मी लाईफ कोच आहे, मोटिव्हेशनल ट्रेनर आहे. मी उगम ह्या कंपनीचा संस्थापक आहे. त्या माध्यमातून मी वेगवेगळ्या गोष्टी करतो. मी पॅरेंटिंग कोच म्हणून काम करतोय. वेगवेगळ्या शाळांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या डेकोरमवर म्हणजे ॲन्युअल रेग्युलर सेशन्स चालू असतात ह्या विषयाला घेऊन. डी-एम-आय-टीवर मी काम करतो. डी-एम-आय-टीचं मी ट्रेनिंग देतो. हस्ताक्षराचं अनालिसिस करतो ज्याला ग्राफोलॉजी म्हणतात. त्याचा मी ट्रेनर पण आहे. मी लोकांना शिकवतो पण ते कसं करायचं ते आणि मी एन-एल-बी प्रॅक्टिशनर पण आहे. उगम या नावाने मी काम करतोय प्रत्येक ठिकाणी आणि त्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी हे काम चालू आहे. धिस इज समथिंग अबाउट मी. आता ॲक्चुअली आपण जर समजा सेशनची सुरुवात केली, तर मला असं वाटतं, की तुम्हाला किती जणांना असं वाटतं, की पॅरेंटिंग जे काल होतं, त्याच्यापेक्षा आज पॅरेंटिंग थोडंसं चॅलेंजिंग झालंय किंवा ते इट्स नॉट दॅट ईझियर. पूर्वी थोडंसं सोपं होतं आणि आता थोडंसं ते अवघड झालंय. असं तुम्हाला वाटतं का, की खरंच हे पॅरेंटिंग थोडंसं डिफिकल्ट झालंय? आणि वाटत असेल तर साधारण का वाटतं आपल्याला, की हे पॅरेंटिंग डिफिकल्ट झालंय किंवा काय रिझन्स आहेत, की ज्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं सगळ्यांना, की हे पॅरेंटिंग थोडंसं बदललंय. बदललंय हे तर ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं, की मेन काय रिझन झालं असेल, की ज्याच्यामुळं पॅरेंटिंग थोडंसं पूर्वीपेक्षा आता येस मनीषा मॅम थँक यू, की टफ तर झालाय. वी आर ॲग्रीइंग टू इट, की हे टफ झालंय. पण रिझन काय असेल? ॲब्सोल्युटली राइट श्रेयांश, की मोबाईल. मोबाईल म्हणण्यापेक्षा सुद्धा मी म्हणेन ना, की इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे होती माझ्या लहानपणी, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इन्फॉर्मेशन माझ्या मुलांकडे येतेय, त्यांच्या वयाच्या आधी. मला ज्या गोष्टी माझ्या वयाच्या 10वीत आल्यावर कळल्या, 11वीत आल्यावर कळल्या, त्या गोष्टी ह्या मुलांना कदाचित 2री-तिसरीत माहिती आहेत. हे चुकीचं आहे का वाईट आहे हे महत्त्वाचं नाही आहे. पण त्या आलेल्या इन्फॉर्मेशनचं चर्निंग नीट होतंय का हे खूप गरजेचं आहे. मला आणखीन एक गोष्ट नेहमी का वाटते माहिती आहे, की पॅरेंटिंगमधला जो बदल झालाय असं आपण म्हणतो ना, तो का झालाय? तर ना एक्सपोजर टू न्यू थिंग्स एव्हरी डे. ॲब्सोल्युटली चेतन सारखे एक्सपोजर नवीन गोष्टींसाठी दररोज होतो. दॅट इज अल्सो अ चेंज इज हॅपनिंग. जास्ट इज अल्सो हॅपनिंग. मला ना प्रामाणिकपणे म्हणजे मनापासून असं वाटतं ना, की सोसायटी साइड्स कॉम्पिटिशन येस, धिस इज अन कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे आणि भयंकर एक्सपोजर जे आपण बोलतो, की इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एव्हरीथिंग दे नो. जे गोष्टी माहिती असायला हव्यात त्या पण त्यांना माहिती आहे. ज्या माहिती नसायला नको त्या पण त्यांना माहिती आहे. टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन या सगळ्याच गोष्टीमुळं ना पॅरेंटिंग थोडंसं डिफिकल्ट होत चाललंय आणि बऱ्याचदा गोष्टी ना, की आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहेत.
म्हणजे तुमचा मुलगा 7वी-8वीत आला तर त्याला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हज आणि लोकल कॉन्ट्रासेप्टिव्हज बाबतीत सगळी माहिती आहे त्याला. ते त्याच्या शाळेत आहे, त्याच्या पाठ्यक्रमात आहे, की ज्या गोष्टी आपल्याला कदाचित माहिती पण नव्हत्या. त्यामुळं नॉट ओन्ली इन्फॉर्मेशन रिलेटेड टेक्नॉलॉजी पण सोशिओलॉजी, फिजिओलॉजीच्याच बऱ्याच गोष्टी ह्या मुलांपर्यंत पोहोचतात. आणखीन एक गोष्ट जो खरा बदल झालाय, जो मला प्रामाणिकपणे वाटतो, तर मी ज्यावेळेला माझ्या शाळेला जायचो की नाही, त्यावेळेला मी घरातून चालत माझ्या शाळेला जायचो. मोस्ट ऑफ द तुमच्यापैकी बरेच जण चालत शाळेला गेला असाल तुम्ही पण, की त्यावेळेला बस वगैरे हे एवढं मोठं स्त्रोम नव्हतं. तर त्यावेळेला ना, मी घरातून निघालो, ते मी शाळेत जाईपर्यंत. वाटेमध्ये ना मला खूप डिसिजन घ्यायचे असायचे. मला पहिली डिसिजन ही घ्यायची असायची, की आज शाळेत जायचं की नाही? इथून मी सगळा डिसिजन घेत शाळेत जात होतो आणि शाळेतनं घरी येत होतो. एखादी वस्तू विकत घ्यायची का, नाही घ्यायची का? मित्रांबरोबर गल्लीत खेळायचं का, नाही खेळायचं का? येताना कुठं थांबायचं का, नाही थांबायचं का? हे सगळे डिसिजन मी घेत होतो. आणि ते डिसिजन घेत मी घरी येत होतो आणि रोज शाळेत जात होतो. पण आता काय झालं माहिती आपण आपल्या मुलांना ना शाळेच्या बसमध्ये सोडतो. ती बस शाळेच्या आवारात त्याला घेऊन जाते आणि त्या बसमध्ये तो परत आपल्या कंपाऊंडच्या बाहेर उतरतो. हां, माझं असं म्हणणं नाहीये, की सगळ्यांना उद्यापासून मुलांना शाळेत चालत पाठवा किंवा त्याचं त्याला जाऊ द्या. सिच्युएशन बदलली आहे. प्रोटेक्शनसाठी ते गरजेचं आहे. पण ना त्यांचं डिसिजन मेकिंगचं एन्व्हायर्नमेंट थांबलं. ज्या गोष्टी तुम्ही सांगता ते खूप ट्रिमंडस व्हायला लागल्या, की टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन भयंकर आली आहे. नॉलेज भयंकर आलं आणि डिसिजन मेकिंग टेकिंग मेकॅनिझम लिटल बिट कमी झालंय. आणि त्यासाठी मला वाटतं, की पॅरेंटिंगमध्ये चॅलेंजेस येतात आणि ते चॅलेंजेस जर समजा आपल्याला ओव्हरकम करायचे असतील, तर आपल्याला मुळात हे करावं लागेल, की आपल्या मुलांना काही जागा द्यावी लागेल, जिथे त्यांना डिसिजन मेकिंग करता येईल. मग ते कसं करायचं, काय करायचं, ह्या वेगवेगळ्या विषयांमध्ये आपण ह्याच्यावर चर्चा करूयात. आणि त्यासाठीच मला वाटतं ना, की व्हाय वी कंडक्ट धिस प्रोग्राम. तर आमच्याकडे ना खूप सारे लोकं येतात. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की यार आमची मुलं फोकसच करत नाहीत. कॉन्सन्ट्रेशनच त्यांचं एके ठिकाणी नसतं. बऱ्याच जणांना वाटतं, की यार आमचा चाइल्ड कुठली काम करण्यापूर्वी विचारच नाही करत. जस्ट मनात आलं, की ते गोष्ट करून टाकतात आणि ते लगेच त्याला रिॲक्ट पण होतात. रिॲक्टिव्ह टाईम खूप फास्ट वाढला. इम्पल्सिव्हिटी मुलांमध्ये खूप जास्त वाढली आहे. हे बऱ्याच जणांचं म्हणणं येतं. त्यानंतर काही जणांचं म्हणणं असतं, की माय चाइल्ड ओव्हर ॲक्टिव्ह आहे, हायपर ॲक्टिव्ह आहे. आजकाल तर हे खूप कॉमन कंप्लेंट्स मी ज्याच्यात जातो तिथं मला ऐकायला मिळतं, की एका ठिकाणी बसतच नाही. तो ओव्हर ॲक्टिव्ह आहे, हायपर ॲक्टिव्ह आहे. देन व्हॉट टू डू? माय चाइल्ड वॉन्ट समथिंग, की तो त्याला नेहमी काहीतरी नवीन हवं असतं. तो ॲब्सोल्यूट सेल्डम सॅटिस्फाईड कशालाच होत नाही. आत्ता हे केलं, की थोड्या वेळाने ते पाहिजे, थोड्या वेळाने तिसरंच त्याला पाहिजेल आहे. त्याचबरोबर, की माय चाइल्ड त्याला माझं अटेन्शन सारखं हवं आहे. थोडंसं मी त्याच्या सिबलिंग्सकडे अटेन्शन दिलं, तर तो लगेच फ्रस्ट्रेट होतो किंवा त्याला ते नाही आवडत आहे. दॅट सॉर्ट ऑफ थिंग्स वापरतात, की माझा चाइल्ड आणखीन एक गोष्ट मी आजकाल मुलांमध्ये कॉमन बघतोय, की दे आर शाय अवे इन नेचर. त्यांचं नेचरच खूप शाय व्हायला लागलं. म्हणजे सोशल मीडियावर ते खूप ॲक्टिव्ह आहेत, पण पर्सनल लाईफला ते खूप इनॅक्टिव्ह होत चाललेत. त्यांचं फ्रेंड सर्कल जेवढं आपलं फ्रेंड सर्कल होतं, की 10-12 मित्र तर हाक मारले की यायचे. ते थोडं-थोडं सर्कल कुठेतरी कमी होतंय. ओव्हर अगेन इन प्रोडक्टिव्ह एन्व्हायर्नमेंट घराच्या बाहेर जायची जागाच कमी झालेल्या आहेत. ते यांना बरोबर रिझन त्याचे असतील. बट दॅट इम्पॅक्ट त्याचा एक इम्पॅक्ट येतोय. त्याचबरोबर माय कायंट हँडल द चेंज इन द रूटीन. रूटीन बदललं की त्यांना ते हँडल नाही करता येत आहे. त्यांना टीव्ही कॉन्स्टंटली लागतो. हा टीव्ही त्याचबरोबर मोबाईल पण आला. स्क्रीनचं ॲडिक्शन मुलांमध्ये होत चाललंय. माय चाइल्ड शोज लॅक ऑफ कॉन्फिडन्स. एज्युकेशन थ्योरी सांगायला गेलो, की या आम्हाला वेड्यात काढतात. ॲब्सोल्युटली ते पण आहे अजून, की तुम्ही फार जुनं सांगू शकत नाही त्यांना. त्यांना असं वाटतं, की अरे तुमचं झालं ते आता बदललाय काळ. सो दॅट इज अल्सो वन थिंग रिअली हॅपनिंग नाउअडेज. दॅट्स ॲब्सोल्युटली राइट मग. त्याचबरोबर काय होतं, की आय नो की त्यांना माहिती आहे, की उत्तर काय आहे, पण त्यांना एक्सप्रेस करता येत नाहीये. दॅट इज अल्सो वन थिंग व्हिच वी आर फाइंडिंग नाउअडेज. ही शी डझंट लाइक टू राइट. लिहिणं आवडत नाहीये. लेखनाबद्दलचा खूपच उदासीनता ह्या मुलांमध्ये आजकाल बघायला मिळते. हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह शेअरिंग विथ माय चाइल्ड? मला माझ्या मुलाला काहीतरी सांगायचं आहे. जसं तुम्ही आत्ता सांगितलत, की सांगायला गेले की ते वेड्यात काढायला लागतात. मग त्याच गोष्टी कशा सांगायला पाहिजेत? हाऊ आय कॅन रीच हाऊ आय कॅन मतलब तो मेसेज मी त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवू शकतो? आणि मेनी मोर असे बरेच कारणं आहेत, की ज्याच्या कारणांमुळं कुठेतरी एक ज्याला आपण म्हणू की रोड ब्लॉक येऊ शकतो. मग त्या रोड ब्लॉकमधनं काहीतरी रस्ता काढता यायला हवा आणि त्यासाठी आपण ही सीरीज सुरू करतोय. आणि पॅरेंटिंग विथ पर्पज, पॉझिटिव्ह पॅरेंटिंग इन दिस डिजिटल एज या विषयावर आपण डिस्कशन्स करतोय. मला एक सांगा, तुम्हाला अशी कुठली गोष्ट वाटते, की एक गोष्ट की जी तुमच्या मुलामध्ये असलीच पाहिजे? ती कुठली गोष्ट वाटते तुम्हाला, की नाही ही गोष्ट माझ्या मुलामध्ये असलीच पाहिजे? अशी कुठली एखादी गोष्ट तुम्ही टाइप करू शकता. ही गोष्ट माझ्या मुलामध्ये असायला हवी. एक प्रश्न मला थोडंसं विचारायचा राहिला सुरुवातीला. जस्ट कुणाला पण सांगा, मराठी ओके आहे ना सगळ्यांसाठी?
रिस्पेक्ट, येस मॅम. येस, थँक्यू. रिस्पेक्ट, रिस्पेक्ट त्यांना त्यांनी सगळ्यांना द्यायला हवा. दॅट वन थिंग असायला हवी. ग्रेट. आणखीन काय वाटतं तुम्हाला, की तुमच्या मुलामध्ये कॉन्फिडन्स असायला हवा, पेशन्स असायला हवे, पेशन्स असायला हवे. ग्रेट. आणखीन काय वाटतं एक गोष्ट की जी तुमच्या मुलामध्ये तुम्हाला वाटतं की ती असायलाच हवी? फक्त आणि थँक्स यार, कुणी आत्तापर्यंत मार्क्स लिहिलं नाही. माणुसकी, येस, अब्सोल्युटली राईट. तर त्यांच्याकडे ती असली पाहिजे, ह्युमॅनिटी मुलांमध्ये असली पाहिजे, कॉन्फिडन्स, शिस्त असली पाहिजे, डिसिप्लिन इज समथिंग जी असलीच पाहिजे. अब्सोल्युटली. आणखीन काय वाटतं? एक जस्ट एक मिनिट लास्ट, काय वाटतं तुम्हाला की आणखीन एखादी कुठली गोष्ट की जी मुलांमध्ये रिपीट केलं तरी हरकत नाही म्हणजे जस्ट टू हॅव अन एंगेजमेंट. काय वाटतं की कुठली एक गोष्ट आपल्या मुलांमध्ये ती असायलाच हवी? ग्रॅटिट्यूड, अब्सोल्युटली राईट. आजकाल ना बऱ्याच मुलांमध्ये हेच कमी आहे, ग्रॅटिट्यूड. लिडरशिप क्वालिटी असायला पाहिजे, मॅनर्स असायला पाहिजे. दॅट्स ट्रू. चार चौकात आपण जातो, टाइम व्हॅल्यू. व्हेरी राईट प्रोनाऊन्स सर, की टाइम व्हॅल्यू इज रिअली इम्पॉर्टंट. की दे शुड व्हॅल्यू द टाइम. आणि त्या टाइमचं नुसार म्हणजे मला असं टाइम व्हॅल्यूमध्ये मला नेहमी वाटतं की मेनी ऑफ द पीपल से की मी प्रत्येक ठिकाणी शाळेत वेळेवर जातो की सगळं करतो की, पण दॅट्स पंक्च्युअलिटी. टाइम मॅनेजमेंट कम्स की यार मला एक गोष्ट 10 दिवसात करायची आहे, तर हाऊ आय फॉरगेट दोज दॅट थिंग. अँड दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट्स वाय टाइम व्हॅल्यू इज इम्पॉर्टंट. मनी इम्पॉर्टन्स, दॅट्स व्हेरी राईट. चेतन सर, मी आजकाल ना बऱ्याच मुलांना विचारतो तुमच्या वडिलांकडे पैसे कसे येतात, तर त्या लोकांचं, त्या मुलांचं उत्तर खूप मजेशीर असतं. ते म्हणतात की पैसे एटीएम मधनं येतात. ते एटीएम मध्ये पैसे कसे येतात हा मुद्दा आहे. आणि पैसा मुलांना कसा शिकवायचा यावर आपण एक सेपरेट सेशन करूयात. बिकॉज आय एम अ फायनान्स टीचर, आय एम फायनान्स ट्रेनर ऑल्सो. आणि हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि त्या विषयाला आपण मुलांना सुद्धा बोलूयात की त्या सेशनमध्ये आपण काही सेशनमध्ये मुलांना सुद्धा इन्कॉर्पोरेट करून घेऊयात. तर दिस इज वॉट, हे सगळे ट्रेड्स आपल्याला आपल्या मुलांमध्ये हव्यात. आणि यू आर अब्सोल्युटली राईट की ह्या गोष्टी मुलं आहे, दिस इज वॉट, एखाद्या मुलाला घडवायचं म्हणजे काय, तर तुम्ही सांगताय त्या गोष्टी त्या मुलांमध्ये असल्या पाहिजेत. आता प्रश्न हा आहे की ह्या गोष्टी मुलांमध्ये ऑटोमॅटिक येतील का आपल्याला काही इंटरव्हेन्शन करावं लागेल, बिंग अन पॅरेंट? हे ऑटोमॅटिक होईल का आपल्याला काही करावं लागेल? का शाळाच करेल हे सगळं? का सोसायटी करेल हे सगळं? तर बऱ्यापैकी हे आपलं आपलं इंटरव्हेन्शन, येस, आपल्याला करावं लागेल. आपल्याला त्यामध्ये काहीतरी इंटरव्हेंट करावं लागेल. आणि हे इंटरव्हेंट करायचं असेल ना, प्रॉब्लेम काय माहिती का? या रिफॉर्म ऑफ सिव्हिल अँड सोसायटीचं होत असताना ना, या सोसायटीमध्ये ना प्रत्येक गोष्टीसाठी ट्रेनिंग उपलब्ध आहे. तुम्हाला मेडिसिन शिकायचं आहे, टीचिंग शिकायचं आहे, सगळ्यासाठी मेडिसिन उपलब्ध आहे. फक्त ट्रेनिंग उपलब्ध नाही आहे ते पॅरेंटिंगसाठी. आणि आपण, मला असं म्हणायचं की तुम्हाला काय वाटतं की तुमचं ॲज अन पॅरेंट वय किती आहे? तिथं बसलेल्या एक दोघांनी उत्तर दिलं तरी चालेल, की तुम्हाला काय वाटतं की तुमचं ॲज अन पॅरेंट वय किती आहे? हाऊ ओल्ड यू आर ॲज अन पॅरेंट? 35, 42? हां. आता हे जे 35, 42, 30 सांगताय की नाही, ॲक्चुअली ही तुमची वय आहेत. ॲब्सोल्युटली राईट मनीषा मॅम. तुम्ही 8, बरोबर. तुम्ही पालक कधी झालात? ज्या दिवशी तुमचं पहिलं मूल जन्माला आलं. माझं पहिलं मूल, मी ॲज अन पर्सन म्हणून 52 वर्षाचा आहे. पण माझे वडील म्हणून मी आज 23 वर्षाचाच आहे. कारण माझा मुलगा आज, मोठा मुलगा 23 वर्षाचा आहे. तर तो जर समजा, तर मी ज्या दिवशी तो जन्माला त्याच दिवशी मी पण आई किंवा बाप झालो. आणि त्यानंतर जर समजा तो त्याच्या लाईफमध्ये शिकत असेल, तर मीही आई आणि बाप म्हणून दरवर्षी मॅच्युअर होत चाललोय. मलाही काही गोष्टी माहीत नव्हत्या, त्या मला आता माहीत व्हायला लागल्यात आणि मला त्या गोष्टी कळायला मदतीच्या व्हायला लागल्यात. त्यामुळं दरवेळेला माझं माझं एक्सपिरियन्स सुद्धा त्यामध्ये ॲड ऑन होतोय. आणि दॅट्स वाय मला वाटतं की पॅरेंटिंगसाठी काहीतरी व्हायला हवं. आणि तुम्ही ॲग्री कराल, द रोल ऑफ पॅरेंट इज हायली इम्पॉर्टंट. त्यामुळे आपला रोल त्या पॅरेंटिंगमध्ये खूप महत्त्वाचा आहे. द रोल ऑफ पॅरेंट इज गेटिंग टफर, कॉम्प्लेक्स अँड चॅलेंजिंग विथ चेंजिंग टाइम. पण हे होत असताना सुद्धा ना, काही गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊयात. हे एक कोडं आहे. पटकन या कोड्याचं उत्तर कोण सांगेल मला? टाइप केलं तरी चालेल. ते प्लस मधला टाइप नका करू. नुसते आकडे टाइप केले तरी चालतील. 10 + 10 ओके. 10, 10 ओके. सेकंडला काय करता येईल? सेकंडला 3 डिजिट ऍड करायचे. सेकंडला काय करता येईल? कुणीतरी थर्ड करा, कुणीतरी फोर्थ करा. 10, 10 करता येईल, 10, 5, 5 करता येईल. ओके. शक्यतो त्या बोर्डवर हे करताना जरा बघा मला. ओके. 10 + 5, 5 + 5.
ओके, 5 5 5 + 5. ओके. प्रत्येकाने साधारण त्या ह्याला गेलं. आपण आता याचं उत्तर बघूयात. ठीक. हे उत्तर कसं वाटलं? प्रत्येक वेळेला ग्रेट ना. प्रत्येक वेळेला पॅरेंटिंग करायचंय म्हणजे आपण काहीतरी ऍड करायलाच पाहिजे, हे सुद्धा गरजेचं नाही आहे. कधी कधी ते असंच्या असं सुद्धा खूप छान असू शकतं. फक्त आपण त्याच्याबरोबर असणं गरजेचं आहे. मी ना बऱ्याच पालकांना विचारतो, की समजा आता बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमची मुलं 7 वर्षाची आहेत, कोणाचे 12 13 वर्षाची आहेत, कोणाची 14 वर्षाची आहेत. तुम्ही कधी नॉन जजमेंटल होऊन तुमच्या मुलाला ऑब्झर्व केलंय कधी? एक 10 मिनिटं फक्त सोफ्यावर बसलायत आणि तुमचं मूल काय करतं हे काहीही जजमेंट न देता, पालतीच मांडी घातली का, न हेच केलं का, न हाताचं नाकातलं बोट काढ, हे कर ते कर, असं काहीही न करता कधी ऑब्झर्व केलंय फक्त? मी तुम्हाला सांगतो, पॅरेंटिंग नीट करायचं असेल ना, मुलाला नीट समजून घ्यायचं असेल की नाही, तर त्याला ऑब्झर्व करा. येस मॅम, खरंच छान. म्हणजे अपोजने लिहिलंय त्यांनी यस लिहिलं. तर करत असाल तर खूप छान. एक 10 मिनिटं, पण ते ऑब्झर्वेशन नॉन जजमेंटल. काहीही डिस्कशन नाही का नाही, फक्त बघा. त्याचे डोळे काय आहेत, त्याच्या हाताचे हे काय करतोय, त्याच्या आतमध्ये थॉट प्रोसेस चालली असेल आता, तर त्याला त्याची बॉडी रिॲक्ट करते का, तो कसं रिॲक्ट करतोय, एखादा टीव्ही बघायला लागला तर टीव्ही बघताना तो काय करतोय, एखादा इमोशन सीन आला तर तो काय करतोय, एखादा कॉमेडी आली तर तो हसतोय किती, खरंच हसतोय का जस्ट शोईंग ही इज लाफिंग. थोडंसं आपल्या मुलांचं ऑब्झर्वेशन करणं पण मला असं वाटतं की पॅरेंटिंगची एक पहिली स्टेप असू शकते. मी का हे एक्झाम्पल तुम्हाला दिलं माहिती, की बऱ्याचदा काय माहिती का, तुम्ही तुम्ही अग्री कराल की कधी कधी ना अननोईंगली, अनवॉन्टेडली, अनकॉन्शियसली आपले काही ऍक्शन्स, आपले काही बिहेवियर, आपले काही अप्रोचेस असे जातात जे मुलांचे इमोशन्सला हार्म करू शकतात. आणि ते त्यांच्या ग्रोथ मधलं एक हिंड्रन्स ज्याला आपण म्हणतो, ते तयार करू शकतात. इंटेन्शन नसतं आपलं, आपल्याला ऍक्च्युली ते म्हणायचं नसतं, पण आपण म्हणतो अशा पद्धतीनं. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की तुमचं मूल एका भिंतीच्या कडेला बसला, त्याला छोटं आहे अगदी, ते बाळ आहे, त्याला नाही कळत आहे, तो भिंतीच्या अगदी कडेला किंवा कट्ट्याच्या अगदी कडेला आणि तिथून तो पडू शकतो. तर नॉर्मली आपण काय म्हणतो, अरे मूर्ख, अक्कल आहे की नाही, पडशील ना. त्याने काय ऐकलं की मी, आई मला मूर्ख म्हणाली. त्याला ती केअर त्याच्यापर्यंत गेलीच नाही. तुमच्यासाठी ती केअर होती, पण ती केअर त्याच्यापर्यंत शब्दात नाही गेली. तुम्ही सांगितलं केअरने, पण त्याने ऐकलं गाढव. आणि त्यांनी ऍझ्युम काय केलं की मी गाढव आहे किंवा मी मूर्ख, व्हॉट एव्हर. म्हणजे नॉट नेसेसरी की आपण या शब्दात बोलतो असं पण मला नाही म्हणायचं, किंवा हे चुकीचं आहे बरोबर आहे हे पण नाही. पण बऱ्याचदा ना कम्युनिकेशन मध्ये ना, की आपण काय म्हणतोय, आपण ऍक्च्युली आपल्याला म्हणायचं काय, आपण काय म्हणतोय, तो काय ऐकतोय आणि तो काय समजतोय, हे कम्युनिकेशन मधला, पर्टिक्युलरली पॅरेंटिंग कम्युनिकेशन मधला सगळ्यात मोठा एक चॅनल आहे. ज्या चॅनलवर काम करायचं असेल तर आपल्याला कॉन्शियस काही एफर्ट्स करावे लागतील, नोईंगली काही एफर्ट्स करावे लागतील. आणि ते कॉन्शियस आणि नोईंगली एफर्ट्स आणि करत राहावे लागतील. आज केल्याने लगेच उद्या रिझल्ट मिळतील का, तर इट मे नॉट बी हॅपनिंग. कदाचित काही गोष्टींना वेळ लागेल, कदाचित काही गोष्टी नंतर होतील, पण काही गोष्टी आपल्याला करत राहाव्या लागतील. मग ते काय आणि कशा करायच्या. आणखीन एक गोष्ट मला असं नेहमी वाटतं, की देर इज वन थिंग, तुम्ही कोणी म्हणाला नाहीत, पण आपली एक इच्छा असते की आपलं मूल इंडिपेंडेंट व्हावं. त्याला त्याचं त्याच्या आयुष्यामध्ये त्याची त्याची कामं करता यावीत. त्याच्यामध्ये त्याला काही माझी मदत लागू नये किंवा तो इंडिपेंडेंट असावा, असं आपल्याला बऱ्याचदा मनापासून वाटत असतं. आणि मला वाटतं की तुमच्या मुलाला जर समजा इंडिपेंडेंट करायचं असेल की नाही, तर स्टील वी आर डुईंग अ लॉट ऑफ थिंग्स विच आवर किड्स विच दे कॅन डू बाय देमसेल्फ. बट वी, त्यांच्या वयानुसार त्यांना ते करता येतं, पण आपण त्यांना करू नाही देत. मला असं वाटतं की तुमच्या मुलांना जर समजा इंडिपेंडेंट करायचं असेल की नाही, तर त्यांना एज अप्रोप्रिएट फ्रीडम दिलं गेलं पाहिजे. And this is really very important. मी अगेन आय एम सेइंग द वर्ड एज अप्रोप्रिएट फ्रीडम. वयापेक्षा फार मोठंही करू नका आणि वयापेक्षा फार छोटंही ठेवू नका. त्या त्या वयामध्ये ती ती गोष्ट त्या त्या मुलांनी केली पाहिजे. समजा एखादा होमवर्क आहे, तर मी असं बऱ्याचदा बघितलं, आय डोंट नो अबाउट यू, पण बरेचसे पालक असतात की नाही, ते होमवर्कला ते खूप सिरियसली घेतात.
दे आर ऑल्सो थिंकिंग की हे शाळेमध्ये ते आपलंच काहीतरी प्रतिबिंब तिथं शो करणार आहेत. पण ते मुलगा आहे, एखादा प्रोजेक्ट चुकीचा जाऊ शकतो. पण त्याला कळेल उद्या जाऊन की हे चुकीचं आहे का बरोबर आहे, आणि व्हॉट एक्झॅक्टली ही हॅज टू डू. तर काही गोष्टी त्याच्या आयुष्यातल्या त्याला कळायला द्याव्यात. म्हणजे मी बऱ्याचदा एक सिनारिओ बघतो. मी कुठला स्टेज, आता शाळेचे जून जुलैचे महिने सुरू झालेत, शाळांची सगळी पुस्तकं घेणं वगैरे चालू आहे. तुम्ही स्टेशनरीच्या दुकानाच्या बाहेर जाऊन ऑब्झर्व करत असतो. बऱ्याचदा ना ते मूल आईच्या शेजारी उभारलं असतं किंवा बाबांच्या शेजारी उभारलेलं असतं, आणि ते मूल बाबांना सांगत असतं, मला ही वही नको ती द्या, मला ते नको ते द्या. आणि बाबा ते दुकानदाराला कन्वे करत असतात, आणि हा डायलॉग असा थ्रू आई बाबा चाललेला असतो. कधी कधी ना कट व्हा तिथून, की बाबा तू सांग तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे तू त्यांच्याकडनं सांगून घे. तेवढं जरी अप्रोप्रिएट एज अप्रोप्रिएट फ्रीडम त्या मुलांना दिलं की नाही, तर त्यांना कम्युनिकेशन, इंटरपर्सनल इंटेलिजन्स, इंटरपर्सनल रिलेशनशिप बिल्ड करायला मदत होऊ शकते. अगेन ह्या काही काही टॉपिक्सवर आपण खूप डिटेलमध्ये काही सेशन्समध्ये चर्चा पण करूयात. सो त्यामुळे आपण बऱ्याचदा ना की आपण आपल्या मुलांना आपल्यावर डिपेंडंट करतो. मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. मुलांचा हा मॅम, मी अजून सुद्धा म्हणतो की एज अप्रोप्रिएट फ्रीडम. एज अप्रोप्रिएट फ्रीडम म्हणजे काय? तर मला आता कळतंय की मी माझा शर्ट पॅन्ट किंवा कलर कुठल्या शर्टचे घालायचे ते त्याला ठरवू द्या ना. त्याला सगळंच फ्रीडम देऊ नका. फ्रीडम देण्याच्या खूप हे आहेत, की सगळंच घरातलं त्यांनी ठरवायचं का, तर नाही. त्याचा ड्रेस त्यांनी कुठला घालायचा आहे, त्यांनी शाळेमध्ये कुठली पुस्तकं न्यायची आहेत, त्याच्या टाइम टेबलप्रमाणे तो बॅग भरतोय का, ह्या रिलेटेडचं फ्रीडम जर समजा आपण त्याला, जे जे त्याला आत्ता शक्य आहे, जे जे त्याला आत्ता करता येणं शक्य आहे, त्या ते फ्रीडम तरी त्या मुलांना एज अप्रोप्रिएट फ्रीडमकडे लक्ष द्या, की त्याला त्या वयानुसार जे करायचं तेवढंच फ्रीडम द्यायचं. आता लगेच सगळं फ्रीडम मुलांना दिलं तर व्हॉट यू सेज अब्सोल्युटली राईट, ते आपल्या कंट्रोलच्या सगळंच बाहेर निघून जाईल. पण त्या त्या वयातल्या काही काही गोष्टी, जर समजा एखाद्या गोष्टी बाबत ताट वाढवून घ्यायचं आहे, तर नॉन फायर गोष्टी मुलांना करायला हरकत नाही ना. तर ते करतायत का, ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे जर समजा आपण लक्ष दिलं, प्रत्येक वेळेला एव्हरीथिंग इफ यू आर गोइंग टू सर्व स्पून फिडिंग करायला लागाल, तर ती स्पून फिडिंगची सवय होईल. कधीतरी तो स्पून थोडासा कट करून काही गोष्टी आपल्याला करता येतील का? त्यांचे प्रत्येकाचे सिनारो वेगळे असतील, प्रत्येकाच्या स्टोरीज वेगळ्या असतील, प्रत्येकाच्या घरातल्या कंडिशन्स वेगळ्या असतील. आपण ह्याला खूप जनरलाइज नाही करू शकत की सगळ्यांनी हेच करू दिलं पाहिजे. पण त्या त्या एक 3 वर्षाचं बाळ आहे, 3 वर्षाच्या बाळाचं काम काय आहे? तर स्वतःच्या पटेलाला स्वतःची चड्डी घालणं. तर ती त्याला घालू देतोय का आपण? 5 वर्षाच्या मुलाचं काम काय? तर स्वतःची सॉक्स पर्यंत स्वतःचे कपडे घालणं. 7 वर्षाच्या मुलाचं काम काय? तर स्वतःचं होमवर्क मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वतः लिहितं किंवा त्याच्याबद्दलचं करणं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना करू देतोय का? आपण अगेन ते एजनुसार त्यांनी काय केलं पाहिजे आणि कुठल्या एजचं काय आहे त्याच्यावर डिटेल अभ्यास पण करूयात. म्हणजे आपल्याला अजून ठरवता येईल की नक्की ते एज अप्रोप्रिएट फ्रीडम कुणाला कुठं कसं द्यायचं. पण एक जनरल मी आज काही स्टेटमेंट्स फक्त मांडणार आहे. त्या स्टेटमेंटवर आपण कसं विचार करायचा आणि कसं जायचं त्याच्यावर आपण बघूयात. म्हणजे अजून डिस्कस करूयात थोड्याशा गोष्टी. अजून थोड्याशा डीपर, ज्याला डायव्हिंग म्हणतो की नाही, ते पण आपण करूयात. आणखीन एक माझा एक प्रश्न असतो की मुलांना अ, आपण घरी अभ्यास घेतला पाहिजे का? मुलांना आई वडिलांनीच सगळं शिकवलं पाहिजे का? व्हॉट डू यू थिंक, हो का नाही? मुलांना नाही. गुड. एकच उत्तर आलं नाही. मुलांना आपण घरी शिकवलं पाहिजे का? चल ठीक आहे. मला असं प्रामाणिकपणे काय वाटतं माहिती आहे, की मुलांना आपण थोडं बहुत, हां, हे थोडं बहुत ओके आहे. कधी-कधी ना मला काही पालक येऊन सांगतात, की थोडं घेतलंच पाहिजे. ओके, अभ्यास घेतला पाहिजे. मी अभ्यास न घेण्याबद्दलचं म्हणत नाहीये. मी शिकवण्याबद्दलचं म्हणतो. मला मी दोन्हीमधला डिफरन्स पण तुम्हाला सांगतो. मला बरेच पालक येऊन सांगतात, की माझ्या मुलाला फक्त मी शिकवलेलंच कळतं. त्याला शाळेमध्ये शिकवलेलं कळतच नाही. आणि मला वाटतं, की हे डेंजरस सिच्युएशन आहे. तुम्ही तुमच्या मुलाला किती वर्ष शिकवाल ना? कधीतरी त्याला जाऊन बाहेर शिकायचं आहे. त्यावेळेला त्याला खूप टफ जाऊ शकतं. त्यामुळे मी बरीच मुलं बघितली आहेत, जी 8वी, 9वी, 10वी पर्यंत खूप सुपर फाईन असतात. पण 11वी, 12वी नंतर ना त्यांना ते झेपतच नाही. अभ्यास झेपत नाही असा विषय नाही आहे. मोडालिटी ऑफ लर्निंगच्या ज्या तयार झाल्यात की नाही, त्या बदलताना त्यांना खूप त्रास होतो. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच गोष्टी त्याचा तो शिकू शकतो. अब्सोल्युटली. बऱ्याच गोष्टी त्याचा तो शिकू शकतो. तर तो वेळ आपण त्याला दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं, की शाळेचा अभ्यास हे शिक्षकांनी शिकवला पाहिजे. आपण फक्त तो अभ्यास घरी करून घेतला पाहिजे. कारण पद्धती बदलतात. मला आठवतं, की अरे आमच्या लहानपणी आम्ही जो बेरजेचा हातचा आहे की नाही, तो खाली लिहायचो. आता ही मुलं हातचा वरती लिहितात.
जर समजा त्यांचे मोडालिटी त्यांचे सिस्टम बदलत असेल तर ते सिस्टम प्रमाणे त्याचं शिक्षण व्हावं आणि आपण फक्त त्याचे रिव्हिजन्स घरात करून घ्याव्यात, अभ्यास घरात करून घ्याव्यात. त्याचं जर समजा लर्निंग स्टाईल काय आहे ती समजून घ्यावी, त्यानुसारचं एन्व्हायरमेंट घरात तयार करून द्यावं, सो दॅट त्याला शिकायला सोपं होऊ शकतं. तर त्या काही गोष्टी आपण ॲज अन पालक म्हणून करायला हव्यात. आणि ते करत असताना मला असं नेहमी वाटतं की एक पालकत्व करणं किंवा पॅरेंटिंग करणं म्हणजे आपलं काम काय? आपल्याला ना त्याची सेल्फ एस्टीमची बकेट इतकी स्ट्रॉंग भरायची आहे की जगात माझ्याकडे कोणी काय कितीही त्याला पोकिंग केलं की नाही तरी त्यातनं सगळं पाणी ड्रेन नाही झालं पाहिजे. त्याचं सेल्फ एस्टीम इंटॅक्ट राहिलं पाहिजे. आणि मला असं नेहमी वाटतं की एक पॅरेंटिंग ज्यावेळेला आपण करतो तर आपल्या मुलांना आपण काय देतो? आपण आपल्या मुलांना ना 2 गोष्टी देतो. आपण आपल्या मुलांना रूट देतो आणि विंग्स देतो. त्याला उडायला पंख देतो आणि एक भक्कम जमीन देतो, जी संस्काराची जमीन आपण म्हणतो. आमच्या लर्निंग ग्रेट आहे, बट लिखाण जरा वेडं व्हायचं असेल तर काय हां, आपण त्याच्यावर बोलूयात. मी लिखाणाच्या Yes, sir. ह्याच्यावर कारण सगळ्याच गोष्टी आज आपल्याला काही गोष्टी प्रश्न आपण मी जॉट डाउन करून घेतो. त्या काही गोष्टींवर आपण डिस्कस करूयात. काही काही सेशनमध्ये ना मी क्लास अ, हॅलो. संगीता मॅम, तुम्हाला काही बोलायचं आहे का? ठीक आहे. चालू असेल करतात. हां. ठीक आहे. सो आपल्याला ते करायचं आहे आणि आज जसं की जेम्स लेमन पण म्हणतो की नाही, इट इज नॉट अबाउट गुड व्हर्सेस बॅड पॅरेंटिंग. मला कुठेही या कॉन्टेक्स्टमध्ये पण नाही जायचं की पॅरेंटिंग गुड का बॅड काही नाही. सगळ्यांचंच पॅरेंटिंग गुड आहे. फक्त इट्स एन इफेक्टिव्ह की इनइफेक्टिव्ह पॅरेंटिंग म्हणजे ते इफेक्टिव्ह एव्हरी टाईम आहे का? कुठं ते इनइफेक्टिव्ह होतंय का? त्या गोष्टीबद्दल डिस्कस व्हायला हवं आणि त्या गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठीच आपल्याला पूर्ण ह्या सिरीजमध्ये डिस्कशन करायचं आणि त्याच्यावर छान गप्पा मारायच्या आहेत. आता जर समजा आपण पॅरेंटिंग हा विषय समजून घेतला की नाही, तर पॅरेंटिंगच्या टर्म्स काय? तर सगळ्यात पहिल्यांदा पॅरेंट, द हू, कोण पॅरेंटिंग करतं. मग कधी आई वडील आहेत, कधी घरातले आजी आजोबा आहेत, कधी सिबलिंग्स आहेत, कधी मोठी बहीण आहे, मोठा भाऊ आहे. ही सगळे मिळून त्या मुलाचे पॅरेंट्स आहेत. दुसरं काय तर पॅरेंटहूड आहे, रोल आहे. हाऊ यू आर डुईंग दॅट रोल. आता आपण हा तो रोल कसा करतो आणि तिसरी आहे ती प्रोसेस. मग काय प्रोसेस अडॉप्ट केली जाते? कोण कुणावर इन्फ्लुएन्स आहे का? कोण कशा पद्धतीनं पॅरेंटिंग करताय? ती प्रोसेस प्रत्येकाच्या आपल्या आपल्या चाइल्डहूड इन्फ्लुएन्सवर येते. आणि आपला पॅरेंटहूडचा जो रोल आहे की नाही, की हाऊ आय एम गोइंग टू डू अ पॅरेंटिंग. मी माझं पालकत्व कसं करणार आहे? कसं मी माझ्या मुलाला समजून सांगणार आहे? कशा त्या गोष्टी मी त्याच्यासमोर मांडणार आहे? ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, त्या गोष्टी मुलांबरोबर येतात त्या आपल्यावर आत्तापर्यंत झालेल्या संस्कारातून. आणि मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये ना 4 प्रकारचे पालकत्व आहेत. एक अँशियंट पॅरेंटिंग पर्स्पेक्टिव्ह आपण इंडियातला बघायला गेला की नाही, एक पॅरेंटिंग आहे, जे केलं ते किंग शुद्धोधनने. कुणाला माहिती आहे किंग शुद्धोधन कोण होते? एनीवन नोज किंग शुद्धोधन? ऐकलंय कधी हे नाव? तुम्ही आन्सर पण देऊ शकता. हां, टाइप पण करू शकता. नाही ऐकलंय. ओके, नो प्रॉब्लेम. किंग शुद्धोधन हे गौतम बुद्धाचे वडील. त्यांच्या लहानपणी गौतम बुद्धाच्या कोणीतरी सांगितलं होतं, की ज्या दिवशी हा पहिल्यांदा आयुष्यामध्ये दुःख बघेल, त्या दिवशी तो वैराग्य घेईल. आणि मग शुद्धोधनाने काय केलं माहिती? त्याने सिद्धार्थच्या आसपास असं वातावरण तयार केलं, की ज्या वातावरणामध्ये त्याच्यापासून दुःख जायलाच नाही पाहिजे. कंप्लीट प्रोटेक्टिव्ह पॅरेंटिंग. काय पण झालं तरी फक्त सुखच त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, दुःख त्याच्यापर्यंत पोहोचलंच नाही पाहिजे. आणि वन फाईन मॉर्निंग ज्या वेळेला सिद्धार्थने एखाद्या माणसाचं एखादं प्रेत बघितलं म्हणजे एखादी शवयात्रा बघितली आणि हे रिअलाइज की यार ही शवयात्रा काय आहे? आणि देन तो घरात जाऊन त्याने प्रत्येकाचे विचारलं की तुमच्या घरात कोणाची डेथ झाली का? आणि तिथून गौतम बुद्धाचा पूर्ण सुरू झाला नाही, जगाला एक नवीन दिशा मिळाली. पण शुद्धोधन हे एक प्रोटेक्टिव्ह पॅरेंटिंगचं क्लासिकल एक्झाम्पल आहे. आणि आज आपल्यापैकी बरेच जण तेच करतात की प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट का कुठे बाहेर नाही जायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं. इतकं प्रोडक्टिव्ह वन फाईन मॉर्निंग ज्या वेळेला ते बाहेरचं जग बघतात की नाही, त्यावेळेला इधर ते कोण कोप अप और इधर दे गेट ब्रेकअप. आणि या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. तर किंग शुद्धोधन एक पॅरेंटिंग आहे. त्यानंतरचं एक पॅरेंटिंग आपण सगळेजण मिळून करतो, दॅट इज किंग ययाती. ययाती हा एक राजा होता. त्याला ना स्वतःच्या तारुण्यावर खूप गर्व होता. आणि ज्या वेळेला तो म्हातारा व्हायला लागला, त्याला असं जाणवायला लागलं की माझ्या चेहऱ्यावर झुर्या येत आहेत. तर त्यावेळेला त्याचं मूल ज्याला राजा पुरू होता, तो त्या पुरूकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की मला तुझं तारुण्य दे. आणि त्या पुरूने हसत हसत आपलं तारुण्य आपल्या वडिलांना दिलं. पुरू म्हातारा झाला आणि ययाती
तरुण झाला. ही स्टोरी आहे. आता या स्टोरीला आपण आजच्या पॅरेंटिंग सिनारिओमध्ये बघायला गेलो की नाही, बऱ्याचदा बरेचसे पॅरेंट जे मला लहानपणी नाही मिळालं ते तुला मिळालं पाहिजे. मला जसं माझं तारुण्य जगता नाही आलं पाहिजे तसं तारुण्य तुझं जायला पाहिजे. आणि ह्या कॉन्टेक्स्टमध्ये होत, मला जे नाही मिळालं ते तुला पाहिजे हा विचार ठीक आहे. पण जे मला हवं होतं तेच माझ्या मुलाला हवंय का? का त्याला काही वेगळं हवंय? का जे मला नाही मिळालं तेच मी माझ्या मुलाला देतोय? हा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे तो किंग ययातीचा जो आहे की नाही, की माझं तारुण्य आता मुलांनी जगलं पाहिजे. तो जो एक भाव आहे बऱ्याच जणांकडे, की मला लहानपणी ह्या गोष्टी नाही मिळाल्या तर तुला मिळालं पाहिजे, किंवा मला हे मिळालं तर ते तुला मिळालंच पाहिजे. हा जो अट्टहास आहे, त्या अट्टहास पण कुठेतरी आपल्या पॅरेंटिंग मधला एक हिंड्रन्स बनू शकतो. एक तिसरं पॅरेंटिंग आहे, दॅट इज किंग धृतराष्ट्र. दुर्योधनाला जे हवं ते त्याने दिलं. वेडी अम्बिशियस स्वतःची होती ते दुर्योधनाला त्यांनी इतकं पॅम्पर केलं आणि त्या अम्बिशियसच्या मागं पळवलं, जिथून पूर्ण महाभारताचं पूर्ण युद्ध दुर्योधनामुळे झालं आणि 100 कौरवांचा नाश झाला, केवळ सबमिसिव्ह पॅरेंटिंगमुळे. तर ते पण आपण बऱ्याचदा करतो, की एक सबमिसिव्ह पॅरेंटिंग. आणि एक तिसरं पॅरेंटिंग आहे, जे मला वाटतं की इतिहासाने आतापर्यंत कधी असलं पॅरेंटिंग बघितलंच नसेल. आणि ते पॅरेंटिंग म्हणजे जिजाऊ माता. जिजाऊ माताने शिवाजी महाराजांचं सेल्फ इस्टीम इतका मोठा केला, पण त्याचं स्तोम नाही होऊ दिलं. त्यांनी शिवाजी महाराजांचे कौतुक इतकं केलं, पण त्याचे लाडाचे परिणाम महाराजांवर होऊ नये दिले. आणि एक हिंदवी स्वराज्याचा संस्थापक त्या बाईने निर्माण केला. त्याला आपण म्हणतो असर्टिव्ह पॅरेंटिंग. मी जर समजा तुम्हाला विचारलं की यातलं बेस्ट पॅरेंटिंग स्टाईल कुठली असेल, किंग शुद्धोधन, किंग ययाती, किंग धृतराष्ट्र की जिजाऊ माता, तुम्हाला काय वाटतं? कुठलं जास्त बेस्ट पॅरेंटिंग असेल? काही एक टाईप करू शकतो, की व्हॉट एव्हर यू फील. येस, सगळ्यांचं युनानिमस उत्तर असेल की नाही, जिजाऊ माता. कारण दॅट इज द बेस्ट पॅरेंटिंग वी एव्हर सीन. अब्सोल्युटली राईट. पण इज इट पॉसिबल की आम्हाला 24/7 जिजाऊ माता होईल? आमच्यात शुद्धोधन पूर्ण नाही आहे, पण थोडासा अंश त्याचा आहे. आमच्यात ययाती सगळा नाही आहे, पण थोडासा ययाती आमच्यात पण आहे. आमच्यात सगळा धृतराष्ट्र नाही आहे, पण थोडासा धृतराष्ट्र आमच्यात पण आहे. आमच्यात सगळीच जिजाऊ माता नाही आहे, थोडीशी जिजाऊ माता आमच्यात पण आहे. आम्ही कुठले तरी पर्टिक्युलर एका स्टाईलचे नाही होऊ शकत. मी नाही प्रोटेक्टिव्ह पॅरेंट 100% होऊ शकत. मी ना डिमांडिंग पॅरेंट होतो, मी ना सबमिसिव्ह पॅरेंटिंग होतो, ना मी असर्टिव्ह पॅरेंटिंग होतो. आम्ही ना हे सगळ्यांचं मिक्सचर आहोत. आणि मला असं वाटतं की कुठंतरी प्रोटेक्शन जास्त होतंय का, ह्याचं असेसमेंट केलं गेलं पाहिजे. कुठंतरी डिमांडिंग जास्त होतंय का? मी माझ्या बरं डिमांडिंगच्या वरनं मला एक नेहमीच एक प्रश्न मला पालकांना विचारायचा वाटतो. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मुलाचं अ, आपण सबमिसिव्ह पॅरेंटिंगमध्ये कौतुक घडवू पहिल्यांदा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलाचं कौतुक केलं पाहिजे का? आपण आपल्या मुलाला प्रेज केलं पाहिजे का? व्हॉट डू यू थिंक? येस, केलं पाहिजे. येस, केलं पाहिजे. ओके, आय एम ॲग्रींग. केलं पाहिजे. आपल्या मुलांचं आपण कौतुक केलं पाहिजे. अब्सोल्युटली राईट. आता मला एक सांगा, तुमच्या मुलाला जर समजा 98% मार्क मिळालेत, तर तुम्ही तुमच्या मुलाचं कौतुक कसं करता? आपण सांगतो की नाही, तुला भारी यार, तू हुशार आहेस, तुला 98% मार्क मिळाले. आणि ही इज हॅपी की यार मला 98% मार्क मिळाले आणि आईला खूप आनंद झाला. तुमच्या डोळ्यातले आनंद बघून त्याला भारून गेलेलं असतं. पण पुढच्याच एका परीक्षेला त्याला 80% मार्क पडले. अजून पेपर शाळेतच आहे, मुलगा शाळेतच आहे, तो अजून घरी नाही आला, किंवा मुलगी शाळेतच आहे. मला मुलगा आहे म्हणून थोडंसं मुलगा मुलगा येईल हं, पण त्यात डझंट मीन की मी मुलगा मुलगी भेद करतो हा. थोडंसं ते स्टाईलमुळे होतं कधी कधी. तर तुमचं मूल आलं तुमच्याकडे, ते आलंच नाही अजून, शाळेत नाही का, शाळेतच आहे. मागच्या वेळेला 90 मार्क मिळाले होते. भयंकर कौतुक, 98 मार्काचं भयंकर कौतुक झालं होतं. आणि आता 80 मार्क मिळालेत. आता तो स्वतःबद्दल काय विचार करत असेल? त्याला आतून वाटत असेल माहिती का, की आता मी तेवढा हुशार नाही राहिलो. ऍक्च्युली पेपर बदलला असेल, थोड्याशा गोष्टी टफ झाल्या असतील, बदललं असेल यावेळेला, मागच्या पेक्षा थोडंसं हार्ड झालं असेल. पण त्याला ते समजणार नाही. त्याला त्याला दिसलं होतं की 98 मार्काला आईच्या चेहऱ्यामध्ये आणि बाबांच्या डोळ्यामध्ये जी चमक दिसली होती, ते आता 80ला दिसणार नाही. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांचं कौतुक जरूर करा, पण त्यांच्या रिझल्टचं करू नका, त्यांच्या प्रयत्नांचं करा. प्रेज द एफर्ट्स, नॉट द रिझल्ट्स. तुम्हाला जेवढं कौतुक करायचं आहे त्यांच्या प्रयत्नांचं करा. तू मागच्या वेळेला 2 तास अभ्यास केला होतास म्हणून अ, हा तो हा विचार करेल की आणि बाबा काय म्हणतील, अब्सोल्युटली राईट, की हा विचार नेहमी येईल. आई बाबा काय म्हणतील हा विचार तो तो येईलच त्याच्या डोक्यात तिथंच. आणि त्यासाठी ना, तुम्ही तुमच्या मुलांचं कौतुक करताना ना त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करा. जसं दोनवडे मॅमने आपल्याला सांगितलं की प्रयत्नांचं कौतुक करा, त्यांच्या रिझल्टचं कौतुक करू नका. कारण रिझल्ट त्याच्या हातात नाही आहेत.
तर नीटचा पेपर एवढी लोक बसली परवा तो पेपर फुटला. हे सगळं त्यांच्या हातात नाहीच आहे. ही सगळी दुनियाच खूप वेगळी आहे. त्यांच्या हातात काय आहे? तर तो अभ्यास करणं. त्यामुळे प्रयत्नांचं कौतुक करा. 2 तास अभ्यास केलास म्हणून आहे, 3 तास अभ्यास केला म्हणून आहेस. तू एखाद्या स्पर्धेत पहिला आलास, तो रोज रनिंग करतोस म्हणून पहिला आलास. तू रोज बोलतोस घरी भाषण पाठ करतोस म्हणून त्या वक्तृत्व स्पर्धेत तुझा पहिला आला. प्रयत्नांचं कौतुक करा. पहिला दुसऱ्याचं कौतुक नको, पण प्रयत्नांचं कौतुक करा. आणि एक दुसरं हे डिमांडिंग पॅरेंट जे की खूप जादा प्रेशर आपण आपल्या मुलांवर करतो. आत्ताच्या सिनारिओमध्ये तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मुलांना अभ्यासासाठी प्रेशराईज केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? नाही केलं पाहिजे. ओके. तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही प्रेशर नाही केलं, तर मुलं अभ्यास करतील? हे आपण जनरल आपण डिस्कशन पण त्या मोडला ठेवूयात ना. उगीचच आयडियालिस्टिक डिस्कशन पण नको. हो करतात. अ, करत तर नाहीत, पण होतं ते आपोआप. शिस्त हवी आहे. ओके. मला असं वाटतं ना, की थोडंसं तर आपल्याला मागं लागावं लागेल. आपल्या मुलांना थोडंसं प्रेशर करावं लागेल किंवा त्यांच्याकडे डिस्ट्रॅक्शनला एरियाज खूप आहेत. त्यांच्याकडं नुसतं मोबाईल आहे, फिबाईल आहे. फक्त मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. जर समजा तुम्ही तुमच्या मुलांसाठी सगळेजणच करतात असं नाही, पण तुम्ही करत असाल प्रेशर, तर ना ते प्रेशर काढायला विसरू नका. तुम्ही जर समजा तुमच्या मुलाचं 10वी परीक्षा आणि 10वी परीक्षेसाठी त्याला प्रेशर करत असाल, तर ते प्रेशर शेवटच्या पेपरपर्यंत ठेवा. शेवटचा पेपर संपला रे संपला ना, की न विसरता त्याच्याबरोबर बसा आणि ते प्रेशर काढून टाका. त्याला आता सांगा, की "बाबा रे, तुझं तुझं प्रेशर हे ह्या दिवसापर्यंत होतं. आता इथून पुढे जो रिझल्ट येईल की नाही, त्या रिझल्टला आपण दोघंही जबाबदार आहोत. मी सुद्धा तुझ्याबरोबर त्या रिझल्टमध्ये पार्ट आहे. तो कसाही येऊ दे, मी त्याचा पार्ट आहे. त्यामध्ये काहीही आपलं डिस्कशन असणार नाही. तर त्याच त्याच ते प्रेशर काढणं गरजेचं आहे. ते प्रेशर नाही काढलं तर खूप वियर्ड गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामुळं प्रयत्नांचं कौतुक करा आणि प्रेशर ठेवत असाल तर ते प्रेशर काढा. नसेल ठेवत तर आणि करतच नसतील, ऐकतच नसतील तर त्यासाठी काही वेगळ्या मॉडॅलिटीजकडे किंवा काही वेगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करू, की का करत नाहीत ही मॉडेटरी समजून घेऊयात. कारण बऱ्याचदा परत अगेन ते जे डिमांडिंग पॅरेंटिंग आहे की नाही, त्याच्यामध्ये आणखीन एक विषय असतो. तो खूप असा तो डिमांडिंग आणि प्रोटेक्टिव्ह आणि सबमिसिव्ह हे एकमेकाचा चोला घालून फिरत असतात. मी माझ्या मुलाला सगळं फ्रीडम दिलंय. त्याला पाहिजेल तेव्हा तो अभ्यास करतो, सगळं करतो. फक्त मी त्याला एकच सांगतो, की अभ्यास करताना मोठ्याने वाच. कारण लहानपणी मी मोठ्याने वाचलेलं माझ्या लक्षात राहायचं. अगेन इट्स अ किंग याती. मला असं करत होतो म्हणून तसं झालं, तू तसं कर. अरे पण तू ऑडिटरी होतास. तू शिकलास ऐकून. तो ऑडिटरी आहे का? तो शिकेल का ऐकून? ते चोले भरून आपण भारी एकमेकांना आपण स्वतःला वेड्यात काढत आहेत चौघांच्या मध्ये आपण आपला लाईफ खेळत असतो. ते खेळताना थोडंसं ह्या काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष पण द्यावं लागेल त्यासाठी. आणि त्यासाठी मला असं काय वाटतं माहिती आहे का? थोडीशी सायकॉलॉजी एक पॅरेंट म्हणून जगत असताना आपण थोडी शिकली पाहिजे. थोडंसं सायकॉलॉजीचा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणजे ना एक बेक नावाचा सायंटिस्ट होते. कॉग्निटिव्ह मॉडेल त्यांनी मांडलं. त्याचं काय म्हणणं आहे माहिती आहे? तुमच्या लहानपणी जे काही अर्ली एक्सपिरियन्सेस तुम्हाला आले, त्यातून तुमचं ना एक कोर बिलीफ, एक डिस्फंक्शनल अझम्पशन तयार होतं. ज्यावेळेला तुमच्या लाईफमध्ये कुठलाही क्रिटिकल इन्सिडन्स येईल, त्यावेळेला ते जे कोर बिलीफ आहे की नाही, त्याचा स्कीमा किंवा त्याला अझम्पशन ॲक्टिव्हेट होतं आणि तुमचे निगेटिव्ह ऑटोमेटेड थॉट्स तयार होतात आणि तुम्हाला सिम्प्टम्स मिळतात. मग ते बिहेवियरल असतील, मोटिव्हेशनल असतील, अफेक्टिव्ह असतील, कॉग्निटिव्ह असतील किंवा सोमॅटिक असतील. मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. तुमच्या लहानपणी जर समजा तुम्हाला कोणीतरी म्हणत असेल, की ही आमची पोरगी इतकी भारी आहे, की आमचं पोर इतकं भारी आहे. फक्त 4 चौघात गेले की त्याला बोलता येत नाही. घरात मस्त बडबड करतो पण बाहेर गेले की घुम्या. आता ते झालं सगळं तिथं लहानपणी इतक्या वेळा ते अर्ली एक्सपिरियन्समध्ये ते ऐकून घेतलं आपण. आता मोठेपणी ती डॉक्टर झाली, इंजिनिअर झालाय, वकील झालाय, व्हॉटएव्हर ही जे काय करियर झालाय, मस्त बिझनेस कमाला लागलाय. पण आज पण त्याला 4 चौघात बोलायचं गेलं की तो सीमा ॲक्टिव्हेट होतो. ते निगेटिव्ह ऑटोमेटेड थॉट्स येतात आणि तो बोलताना त्याला एकदम असं वाटतं की "अरे बोलू का नको? येईल का नाही? मला लोकं काय म्हणतील?" आणि बिकम कॉशियस विथ दॅट. बऱ्याचदा ना आपण आपल्या मुलांना मला असं नेहमी वाटतं ना, की एक गोष्ट तुमच्या मुलांच्या पॅरेंटिंगमध्ये करा. तुमच्या मुलांना लेबल लावू नका. लावायचे असेल तर पॉझिटिव्ह लेबल लावा. निगेटिव्ह लेबल्स लावताना हा घुम्याच आहे, हा ऐकतच नाही, हा किंवा काही-काही मुलं उशिरा चालायला शिकतात. काही मुलं उशिरा बोलायला शिकतात. हरकत नाही आहे. ते सारखं त्याच्यासमोर म्हणू नका, की हा उशिरा बोलला म्हणजे त्याला वाटतं, की यार मी सगळ्याच गोष्टी उशिरा करायलाच जन्मला.
किंवा माझ्या जन्मापासून सगळ्या गोष्टी मी उशिराच करतोय. अशा काही गोष्टी असतील, ज्या इन्सिडेंट्स असतील की नाही, त्याला लवकर त्याच्या मेमरीतनं किती इरेज करता येईल. तुम्ही कोणी डिअर जिंदगी पिक्चर बघितला? त्या डिअर जिंदगीमध्ये ना, कधी बघितला नसेल ना, तर जरूर बघा. सायकॉलॉजिकली पॅरेंटिंग या विषयावर मला नाही वाटत की यासारखा चांगला पिक्चर मी कधी बघितला. त्यातल्या त्यात तुम्हाला जर समजा वयात येणाऱ्या मुली असतील, तर किंवा मुलं सुद्धा असतील, टीनेजरमध्ये असतील, तर जरूर त्यांच्याबरोबर बसून हा पिक्चर बघा. दिस इज समथिंग व्हेरी नाईस मूव्ही टू वॉच विथ द किड्स. थोडंसं ॲडolescence अगदीच लहान मुलांना नाही कळणार तो, पण 8वी-9वीच्या पुढची मुलं असतील तुमची, तर जरूर त्यांच्यावर बसून हा पिक्चर बघा. एका सीनमध्ये ना, तो आलियाला, शाहरुख खान आलियाला अ, एका बीचवर बोलवतो फॉरेन थेरपी, आणि त्या बीचवर ना तो समुद्राबरोबर कबड्डी खेळतो. ती समुद्राची लाट आली की तिला शिवायचं, पाठीमागे यायचं आणि कबड्डी कबड्डी करत त्या लाटेबरोबर मागं जायचं. आणि तो खेळत असतो. तो सांगतो की मी माझ्या वडिलांबरोबर हा गेम खेळायचो. ॲज अन माझ्या वडिलांनी माझ्यासाठी ही लहानपणी तयार करून ठेवलेली मेमरी आहे. आणि आज पण मला हा खेळ खेळताना असं वाटतं की समुद्र नाही तर मी माझ्या वडिलांबरोबर खेळतो. तर ॲज अन पॅरेंट आपलं काम आहे त्यांच्या लाईफमध्ये अशा काहीतरी मेमरी तयार करणं, असे अर्ली एक्सपिरियन्सेस तयार करणं, की ज्या अर्ली एक्सपिरियन्सने त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी फ्लरिश होता येईल. डिअर जिंदगी सर, चेतना मॅम, डिअर जिंदगी. आलिया भट आणि शाहरुखचा पिक्चर आहे. असं वन ऑफ बेस्ट मूव्ही आहे. छान मूव्ही आहे. ते पहा तुम्ही जरूर. छान म्हणजे पॅरेंटिंग रिलेशन्सवरती मूव्ही आहे. इट्स गुड मूव्ही. तर ह्या मॉडेलकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि हे का करायचं तुम्हाला सांगतो. आपल्याकडं घोळ काय माहिती, आपले थॉट्स हे आपले बिहेवियर होतात आणि आपले बिहेवियर आपले फिलिंग्ज होतात. आपले फिलिंग्ज आपले थॉट्स होतात. आपले थॉट्स हे एक व्हिशियस सायकल आहे. एक उदाहरण घ्या, की तुमच्या मनामध्ये एक थॉट आला, की नथिंग आय डू मॅटर्स. तर आपल्याला फिलिंग येतं यार, होपलेस, डिस्पेअर वाटतं, की आणि मला असं वाटतं, की यार बिहेवियर येतं, की यार मला माझी कोणाला गरजच नाही. हे सगळं एकमेव ते सिंपल द्या सोडून, की तुम्ही कुठेतरी आलात आणि बाहेर कोणाबरोबर तरी तुमचं काहीतरी कुठेतरी तुम्ही एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये काहीतरी तुम्ही असं जातीयवादी किंवा असं काहीतरी ऐकताय. तर तुमच्याकडे एक थॉट आला निगेटिव्ह, तुमचं बिहेवियर अचानक चिडचिड होतं माहिती का? आणि तुम्हाला अचानक राग आल्यासारखं वाटायला लागतं. एका थॉटनी ही गोष्ट आली. मी ना एक जस्ट तुम्हाला एक 2 मिनिटासाठी ना तुम्ही सगळेजण डोळे बंद करा. फक्त मी जे सांगतो त्याला एक शांतपणे ऐका. मला तुम्हाला नक्की काय सांगायचं ते कळेल. एक जस्ट इमॅजिन करा, एक सकाळ आहे. मस्त छान झुंजू-मुंजू झालेलं आहे. थोडंसं हलके फुहार आहेत. पाणी दवाचं असेल किंवा थोडंसं हलका पाऊस येतोय. छान आल्हाददायक वातावरण आहे. तुम्ही छान आहे तुमच्या गार्डनमध्ये घराच्या बाहेर जिथं कुठं बाग आहे तिथं बसलात आणि तुमच्या स्पाउसनी तुमच्या हातामध्ये गरम वाफाळती चहा, कॉफी आणून दिली. तुम्ही ते मस्त चहा, कॉफी घेताय, त्याचा आस्वाद घेताय. थोडीशी चहा पोटात गेल्यावर तुम्हाला असं वाटलं, की तरतरी आली आहे. आता आपण थोडंसं बाहेर वॉकला जावं. तुम्ही घरातून निघालात, बाहेर रस्त्यावर आलात आणि रस्त्यावर आल्यावर तुम्ही आता चालायला सुरुवात करणार, तेवढ्यात तुम्ही बघता, की एक सायकलवाला सायकल चालवतोय. पाठीमागून एक फास्ट ट्रकवाला आला आणि त्यांनी त्या सायकलवाल्याला उडवलं. तो सायकलवाला रक्ताच्या थारोळ्यात पडलाय. तुम्हाला वाटतं, की जाऊन मदत करावी. पण तेवढ्यात 5-10 माणसं तिथं येतात. तुम्ही ते कॅन्सल करता. आता मॉर्निंग वॉकचा मूड निघून गेला. तुम्ही घरी परत येता. घरी परत आल्यावर परत त्याच खुर्चीमध्ये तुम्ही बसलात आणि आता काय करायचं कळत नाही. तुम्ही पेपर उचलता. पेपरमध्ये पहिल्याच पेपरवर बातमी असते, एखाद्या 3 वर्षाच्या मुलीला एखाद्या नराधमाने अत्याचार केलेत. तुम्ही पटकन पेपर बदलता आणि पाठीमागच्या पेजवर असतं, की आज भारत पुन्हा एकदा क्रिकेटची मॅच हरला, अगदी आयर्लंडसारख्या छोट्याशा देशाकडनं. तुम्ही तो पेपर टाकणार, तेवढ्यात तुम्हाला एक छोटीशी कोपऱ्यात बातमी लिहिलेली असते, की आपल्या भारताची एक छोट्याशा मणिपूर स्टेटमधली एक मुलगी आहे. कुठलीही अम्युनिटीज, कुठलेही साधन सामुग्री नसताना तिनं ऑलिम्पिकच्या एका स्पर्धेमध्ये किंवा कुठल्यातरी एका वर्ल्ड स्पर्धेमध्ये देशासाठी गोल्ड मेडल मिळवलं. ठीक, डोळे उघडा. आता जस्ट इमॅजिन करा, ज्यावेळेला ती झुंजू-मुंजू पहाट होती, त्यावेळेला तुम्हाला कसं वाटत होतं? तो जो चहा आला, चहा पिताना तुमचं फिलिंग काय होते? एकाने कोणी उत्तर दिलं तरी चालेल. कशी होती फिलिंग्स त्यावेळेला? व्हेरी नाईस, चांगलं वाटत होतं? मस्त वाटत होतं? ज्यावेळेला तो ॲक्सिडेंट बघितला तेव्हा काय वाटायला लागलं? एकदम वाईट वाटायला सुरुवात झाली, सॅड झालात तुम्ही. अरे ॲक्सिडेंट, माझ्यासमोर ॲक्सिडेंट झाला. यू फील सॅड. तुम्ही परत आलात आणि त्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं, की यार एका मुलीवर अत्याचार झाला, ही बातमी वाचली. त्यावेळेला काय झालं तुमच्याकडं? राग आला. येस, अँग्री झालात तुम्ही. ज्यावेळेला तुम्ही वाचलं, की यार भारत ती सगळ्या एलिमिनेट असून ती टीम परत हारतीच आहे. आता काय वाटलं तुम्हाला? एक होपलेसनेस वाटला, निराशावाद वाटला, मूड ऑफ झालं तुमचं. आणि ज्यावेळेला तुम्ही बघितलं, की एक छोटीशी मुलगी आहे, तिनं
वर्ल्ड कप काहीतरी जिंकला आणि काही नसताना तिच्याकडं. त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला? परत एक आशावाद आला की नाही यार काहीतरी चांगलं होतंय जगामध्ये. तुम्ही बघा, आत्ता काही सेकंदामध्ये प्राऊड वाटला, अभिमान वाटला तुम्हाला. अब्सोल्युटली राईट. फील गुड. अब्सोल्युटली. आत्ता बघा, काही सेकंदामध्ये तुमच्या मनामध्ये दुःखचा जे प्रेम आलं, राग आला, दुःख आलं, होपलेसनेस आला आणि आशावाद पण आला. पण या पाचही मधल्या कुठलीही गोष्ट आत्ता इथं घडली नाहीये. यातलं काहीही आत्ता घडलं नाही माहिती. हे फक्त मी तुमच्या मनामध्ये हे 5 फिलिंग्ज आत्ताच्या आत्ता तयार केले. आणि मी तुम्हाला खरं सांगू, आजकाल आपला राग, आपला आनंद, आपलं दुःख आपलं नाहीच आहे. आपण हॅलो. कुणाच्या तरी रागाने रागीत होतोय, कुणाच्या तरी आनंदाने आनंदी होतोय. आजकाल आमच्या लहानपणी ना, जर समजा कुणाचा अनम्यूट झाला असेल चुकून तर म्यूट करा ना प्लीज. आमच्या लहानपणी ना, आम्हाला राखी फक्त अनम्यूट करा. कोणाचं म्यूट झालंय बघा. हां. आमच्या लहानपणी ना आम्हाला राखी पौर्णिमेला राखी बनली तर आमची बहीण खुश व्हायची. पण आता आमच्या बहिणीला खुश होण्यासाठी कॅडबरी लागतं. कारण ते आमच्या डोक्यात आतून कोणीतरी भरवलंय. कॅडबरी के साथ खुशियाँ घर में. तर सगळाच आनंद, दुःख आमचं बाहेर येतंय. कारण आपण ना आजकाल एका खतरनाक जगात आहोत. आपण रिॲलिटीच्या जगातच नाही आहोत. आपण एक नरेटिव्हच्या जगात आहोत. आणि नरेटिव्ह जसं आपल्याकडे येतं तसंच आपल्या मुलांकडे पण येतं. त्यामुळे मला असं वाटतं, की एक अशी जागा घरात असली पाहिजे. एक ठिकाण घरातलं असलं पाहिजे, की जिथं तुम्हाला एकमेकांशी डिस्कस करता येईल, एकमेकांशी बोलता येईल आणि तिथं पॅरेंट्समध्ये आणि मुलांमध्ये एका गोष्टीला मी तुम्हाला ना एक जरा ना आपण सगळेजण जो पॅराडॉक्समध्ये आहोत की नाही, त्याला ना ॲबलाईन पॅराडॉक्स असं म्हणतात. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणजे एकदा काय होतं, एक चौकोनी कुटुंब आहे. नवरा, बायको आणि 2 मुलं. आणि ते नवरा बायको आणि 2 मुलं आहेत, तर त्यांचं एकदाची त्या बायकोचा वाढदिवस आहे. त्या बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी ती बायकोला नवरा विचारतो, की बाबा म्हणजे आई-बाबा, आईचा वाढदिवस, बाबा विचारतात, की "आज आपण तुझा वाढदिवस आहे, आपण जेवायला कुठे जायचं?" ती बायको मनात विचार करते आई, की "आज मला खरं तर मनापासून पिझ्झा खायचा आहे, पण ह्यांना राजस्थानी थाळी आवडते. तर आपण आज राजस्थानी निवडू म्हणजे हे पण खुश होतील." पण तिनं सांगितलं राजस्थानी थाळी. सगळ्यांनी ऐकलं. सगळे चौघजण गेले. राजस्थानी थाळी खाल्ली. येताना बाबांनी मुलाला विचारलं, की "अरे कसं वाटलं जेवणाचं?" बोलले, "बाबा जेवण छान होतं, पण आज खरं ना पिझ्झा खायचा होता." ती मुलगी पण पटकन म्हणाली, "हो बाबा, आज खरं तर पिझ्झाचाच मूड होता." तर बाबा पण तेच म्हणाला, "आज खरं तर मलाही पिझ्झाच खायचा होता." पण आई म्हणाली, की "आपण राजस्थानी थाळी खाऊ." तिचा वाढदिवस म्हणून आपण तिथं गेलो. आणि ती आई मनातल्या मनात विचार करते, "मलाही पिझ्झा खायचा होता. मी ह्याच्यासाठी राजस्थानी थाळी सांगेन." ते चौघही अशा ठिकाणी गेले होते, जिथे चौघांनाही जायचं नव्हतं. त्याला आपण म्हणतो ॲबलायन पॅराडॉक्स. अनॲग्रीएबल ॲग्रीइंग द थिंग्स. कुणीही ॲग्री नसताना आपण गोष्टी ॲग्री करतो. फक्त नाही म्हणायची सुविधा आपण रिलेशन्समध्ये जास्त ठेवत नाही. आणि मला असं वाटतं, की कधी-कधी तरी मुलांना ती सुविधा सुद्धा आपण ॲज अन पालक म्हणून उपलब्ध करून द्यायला पाहिजे, की नाही, कुठल्यातरी गोष्टीला ते आपल्याला नाही म्हणू शकतात आणि तो नाही सुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करण्याचा एक मोडॅलिटी. असं नाही, की सगळ्या गोष्टीला उगीच उठसूट नाही म्हणतात. मी तो अँगलनी नाही जात आहे. तुमच्या डिसओबेला पण नाही जात आहे. पण कुठेतरी त्यांना हे म्हणायची परवानगी असते, की मी आईला कुठल्यातरी गोष्टीसाठी नाही म्हणू शकतो. मी बाबांना कुठल्यातरी गोष्टीसाठी नाही म्हणू शकतो. आणि ते नाही म्हणण्याचं एक प्रिमाइस बिल्ड व्हायचं असेल, तर आपल्याला कम्युनिकेशन लेव्हलला एक अशी जागा असली पाहिजे, जिथं तुम्हाला छान एकमेकांशी बोलता यायला पाहिजे. एकत्र बसून कुठलातरी पिक्चर बघितला, त्याच्यावर डिस्कशन करता आलं पाहिजे आणि रादर हे केलं पाहिजे, की हे का वाटलं तुला? हे कसं झालं तुला? त्यातून एक हायपोथेटिकल सिच्युएशनमधनं रिॲलिटीसाठी स्पेस मिळू शकतो आणि अशा हायपोथेटिकल डिस्कशन्स मुलांबरोबर व्हायला हव्यात, की व्हॉट इफचे डिस्कशन, की असं झालं तर काय? एज अप्रोप्रिएट डिस्कशन व्हायला पाहिजे. असं नाही केलं, की लहान मुलांना मोठ्याचं डिस्कशन करताय तुम्ही. पण त्या वयानुसार, की समजा असं झालं तर काय करायला पाहिजे? असं झालं तर काय करायला पाहिजे? व्हॉट इफचे डिस्कशन्स आपण जर समजा मुलांबरोबर करायला लागलो आणि प्रत्येक वेळेला त्या डिस्कशनमधनं मुलांनी शिकायलाच पाहिजे हा उद्देश त्यातनं काढून. एक डिस्कशन फक्त हेल्दी डिस्कशन्स व्हायला हवं. या लेव्हलपर्यंत जर समजा आपण तिथं कुठलंही जजमेंट नाही, ॲग्रीइंग नाही, चिडाचिड नाही. त्याला त्याचं मत आहे, त्या मताला रिस्पेक्ट करून जर समजा आपल्याला काही असे डिस्कशन्स करता आले, तर कदाचित आपण आपल्या मुलांना या नरेटिव्हच्या जगामध्ये स्वतःचं जग सापडून द्यायला मदत करू शकतो आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि ते करायचं असेल, तर तुमच्या मुलांच्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आजचा ना सगळाच कॉन्टेक्स्ट आहे इंटेलिजन्स क्वोशंटला घेऊन. पण दॅट्स नॉट द ओन्ली. त्याच्याबरोबर आणखीन एक क्वोशंट आहे, ज्याला आम्ही इमोशनल क्वोशंट म्हणतो. माझा मुलगा हुशार आहे, पण अभ्यास करत नाही. हुशार आहे, इंटेलिजन्स क्वोशंट आहे. अभ्यास करत नाही, इमोशनल क्वोशंट नीट नाही आहे. मग तो इमोशनल क्वोशंट कसा आहे? त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तिसरा येतो ॲडव्हर्सिटी क्वोशंट. त्याच्याकडचं प्रतिकूल परिस्थितीला हँडलिंग करणं कसं आहे? क्रिएटिव्ह क्वोशंट, क्रिएटिव्हिटी त्याच्याकडे कशी आहे? त्याच्या लर्निंग स्टाईल कशा आहेत?
तो कसं शिकतो? तो ऐकून शिकतो, बघून शिकतो, लिहून शिकतो. तो कुठली गोष्ट कशी अक्वायर करतो? म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट समजून सांगावी लागते का? का तो स्वतः शिकतो? ह्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपल्या मुलांचं आपल्याला करता आलं पाहिजे. थोड्याशा गोष्टी माहिती असायला पाहिजेत. मुलांमधलं इंटेलिजन्स कसं आहे? तुम्हाला काय वाटतं? मुलांमधलं इंटेलिजन्स महत्वाचं आहे का इंटरेस्ट महत्वाचा आहे? मुलांमध्ये कुठल्या तरी गोष्टीचा इंटेलिजन्स असायला हवा का इंटरेस्ट असायला हवा? इंटरेस्ट असायला हवा. इंटरेस्ट असायला हवा. बोथ ग्रेट. इंटरेस्ट पण असायला हवा आणि इंटेलिजन्स पण असायला हवा. अब्सोल्युटली. हे मला असं वाटतं ना की इंटरेस्ट महत्वाचा आहे, पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचा इंटेलिजन्स आहे. इंटरेस्ट हा ॲक्वायर्ड असू शकतो. आत्ता माझे मित्र करतोय म्हणून मला त्याच्यात आवड आहे, पण ते मला येईलच का? ते मला कधी येईल? माझ्याकडे इंटेलिजन्स असेल तर. मला माझा एक मित्र गेला, तो गिटार छान वाजवला, तर मला पण गिटार शिकायची. पण तुझ्याकडे म्युझिकल इंटेलिजन्स असेल तर तू शिकशील ना. इंटरेस्टमुळे जाशील, पण इंटेलिजन्स असेल तर ते शिकशील. त्यामुळे मुलाच्या इंटरेस्टला इन्व्हेंटरी करण्यापेक्षा त्याच्या इंटेलिजन्सला इन्व्हेंटरी करा. कारण आपल्याकडे एक लिमिटेड पैसा आहे मुलांच्या एज्युकेशनवर खर्च करायला, करिक्युलमवर खर्च करायला. म्हणजे आय एम नॉट सेइंग की प्रत्येकाने किती तुम्ही श्रीमंत असला, तुम्ही एक बजेट ठरवलंय की एवढा पैसा आपल्याला खर्च करायचा आहे. मग त्यासाठी त्याच्या इंटरेस्टवर जो पैसा सगळा टाकायचा, तर खूप पैसा लागेल. पण त्या इंटेलिजन्सवर जर तुम्ही पैसा टाकला, तर तुम्हाला पे ऑफ ऍक्टिव्हिटी मिळेल, रिझल्ट मिळेल. त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला तुम्हाला मदत होईल. यार, एक गोष्टीकडे मला पाठवलं, ते मला आलं आणि मी ते करतोय. आता 10 गोष्टी मुलं करतात. तो डान्स पण ला जातोय, तो म्युझिक पण शिकतोय, तो स्पीकिंग क्लासला पण जातोय, तो ड्रामा पण करतोय, तो ड्रॉइंग पण करतोय, आणि करत काहीच नाही. जॅक ऑफ ऑल किंग ऑफ नन होतं. कारण इंटरेस्टनुसार पाठवलं जातं. इंटेलिजन्स कडे आहे की नाही त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. तर थोडंसं इंटेलिजन्स काय आहे ते बघितलं पाहिजे. आणि माझ्या मुलांच्या कम्युनिकेशन स्टाईल्स काय आहेत, त्याच्यावर अभ्यास व्हायला हवा. आणि ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यावर डिस्कशन व्हायला हवं. आणि रादर ह्या पूर्ण सिरीजमध्ये हाच एक कॉन्टेक्स्ट असेल की हाऊ वी कॅन डू दिस, कसं आपल्याला हे कळेल, कसं आपल्याला ते समजून घेता येईल. त्या अँगलने आपण ह्या सगळ्यांवर इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये डिस्कशन्स करणार आहोत. हे झालं मुलांच्या बाबतीतलं. आता तुम्हाला तुमच्या बाबतीतल्या पण काही गोष्टी माहिती करून घ्याव्या लागतील. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुमची पॅरेंटिंग स्टाईल कशी आहे. तुम्ही या चारपैकी कोण आहात? किती कॉम्बिनेशन तुमचं आहे? किती सिद्धोधन आहे तुमच्यामध्ये? किती ययाती आहे तुमच्यामध्ये? किती धृतराष्ट्र आहे तुमच्यामध्ये? किती जिजाऊ माता आहेत तुमच्यामध्ये? तुम्ही पॅरेंटिंग अकॉर्डिंग टू यू, तुमच्यासाठी पॅरेंटिंग काय? मला असं वाटतं ना की आज तुम्ही जो नवरा बायको जर समजा इथं जॉईन केलेला असेल, नसेल एकानेच कुणी जॉईन केलं असेल, तर दुसऱ्याला सांगा. दोघं एका कागद पेन घेऊन बसा आणि तुमच्या मते पॅरेंटिंग काय, ह्याच्या व्याख्या लिहा. पॅरेंटिंग म्हणजे मला काय वाटतं की पॅरेंटिंग म्हणजे काय, तर मुलांना शिस्त लावणं, मुलांच्या आयुष्यामध्ये स्वप्न पूर्ण करून देणं. कोणाला वाटेल नाही पॅरेंटिंग म्हणजे मुलांना सुविधा देणं. तुम्ही दोघं जण मिळून तुमच्या तुमच्या इंडिव्हिज्युअल डेफिनेशन्स लिहा आणि नंतर क्रॉस चेक करा की माझ्या नवऱ्याला पॅरेंटिंग म्हणजे काय वाटतं आणि मला पॅरेंटिंग म्हणजे काय वाटतं, किंवा माझ्या बायकोला पॅरेंटिंग काय वाटतं आणि मला पॅरेंटिंग काय वाटतं. तर तुम्हाला कळेल की तुम्ही कुठल्या कुठल्या प्लेनवर एकत्र आहात. तुम्ही हे पण विचार करा की तुमचं पॅरेंटिंग कुणामुळे इन्फ्लुएन्स्ड आहे. तुमच्या आईमुळं, तुमच्या बाबांमुळं, तुमच्या काकामुळं, तुमच्या सरांमुळं, कुणाचं तरी एक इन्फ्लुएन्शियल आहे. तुमची पॅरेंटिंग स्टाईल काय, त्याच्यावर थोडासा विचार करा. म्हणजे तुम्हाला कळेल की, कारण मला असं नेहमी वाटतं ना की तुम्हाला तुमचा म्हणजे आईला बाबा म्हणून तो मुलांशी कसा आहे आणि बाबाला आई म्हणून मुलांशी कसे आहे, ह्याच्यापेक्षा जास्त मुलांना माहिती आहे की आई कशी आहे आणि बाबा कसे आहेत. कुणाला मॅनिप्युलेट कुठं कसं करायचं हे आपल्यापेक्षा हुशारती आहेत. त्यामुळे ऍटलिस्ट तुम्ही जर समजा एक टीम केली, तर तुम्हाला मॅनिप्युलेट व्हायचं की नाही व्हायचं हे नीट ठरवता येऊ शकतं. आणि त्या अँगलने आपल्याला डिस्कस करता येऊ शकतं. आणि एक गोष्ट मला असं नेहमी वाटतं की थोडंसं ओव्हर पेरेंटिंग होत असेल तर दॅट नीड्स टू बी स्टॉप. थोडंसं एक अप्रोप्रिएट पेरेंटिंगकडे जाऊ शकतो का? आणि ओव्हर पेरेंटिंग या विषयावर आपण एक सेशनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बोलूयात. थोडासा अर्धवट विषय टच होईल हा. पण दिस इज वन थिंग आपल्याला केली पाहिजे. आणि आता एक जस्ट लास्ट एस्पेक्ट जर समजा आपण पॅरेंटिंग मधला बघितला, तर आपल्या मुलांची जर समजा ग्रोथ हा एक्सपेक्ट आपण बघू की नाही, तर त्यांच्यात दोन ग्रोथ होतात. एक फिजिकल ग्रोथ होतीये, एक मेंटल ग्रोथ होते. एक शारीरिक त्यांची वाढ होतीये आणि एक त्यांची मानसिक वाढ पण होतीये. शारीरिक वाढला आपण 3 टप्प्यांमध्ये बघू शकतो. एक चाइल्डहुड आहे, जे साधारण जन्मल्यापासून 12 महिन्यापर्यंत, 12 वर्षापर्यंतच आहे. एक टीन एज आहे, ते 13 ते 18 किंवा 19 वर्षापर्यंतचं. आणि 19 ते 25 हे अडोल्सन्स एज आहे. आणि पोस्ट 25 तो ॲडल्ट आहे पूर्ण. त्यामुळे आता हे अडोल्सन चाइल्डहुडमध्ये, चाइल्डहुडमध्ये काय, तर तो 12 वर्षापर्यंत आहे. चाइल्डहुडमध्ये तर एक गोष्ट लक्षात ठेवा, टिल प्युबर्टी मुलगा आणि मुलगी फिजिकली सेम असतात. त्यामुळे
प्युबर्टी ऍक्टिव्हेट होईपर्यंत तर मुलीला पण तेवढंच स्ट्रॉंग काम द्या जेवढं स्ट्रॉंग तुम्ही मुलाला करायला देतात. तिला मुलगी म्हणून फालतू लाड किंवा तिचे वेगळं हे करण्याची फिजिक टिल प्युबर्टी, प्युबर्टी नंतर थोडेसे चेंजेस होतात. मग ते ऑटोमॅटिक थोडंसं फेमिनिझम तिच्याकडे येतं आणि चेंज सिनारो चेंज एक्झॅक्टली. ह्या पण गोष्टीवर थोडंसं डिस्कस आपण करूयातच. टीनेजमध्ये काही गोष्टी होतात जिथे त्यांना, आता तुमचं चाइल्डहुडमध्ये तुम्ही जसं रिॲक्शन करत होता तसंच टीनेजमध्ये आणि तसंच ॲडल्टहुडमध्ये इथला मोठा घोळ काय होतो माहिती का? ऍक्च्युली मूल जेव्हा फिजिकली वाढतं की नाही, त्याच्याबरोबर एक लॉ न्यूटनचा वाढायला लागला. आणि तो न्यूटनचा लॉ, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि हे अपोजिट रिॲक्शन डिपेंड कशावर आहे माहिती का? सरफेसवर. मी जर समजा समोरच्या भिंतीवर एक रबरी बॉल टाकला तर ॲक्शन अपोजिट रिॲक्शन तेवढीच फास्ट येईल. पण तेच एका कापसाच्या गादीवर टाकला तर बॉल तेवढा फास्ट माझ्याकडे येणार नाही, कारण ते तो सरफेस आता सॉफ्ट आहे. लहानपणी जर समजा तुमच्या मुलाला तुम्ही एका दुसरी थोबडीत मारली पण असेल तर कदाचित त्याने ते सहन केलं असेल. पण टीनेज मध्ये आल्यावर हा न्यूटनचा लॉ मध्ये येतो आणि तो मध्ये हात घालतो. आणि त्यावेळेला त्याला लागण्यापेक्षा तुम्हाला लागण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यावेळेला आपलं बिहेवियर यायला सुरुवात होते की आता माझा मुलगा हाताबाहेर गेला, आता तो मला त्याला आता काही होतच नाही, तो निगरगट्ट झालाय. ऍक्च्युली तो न्यूटनचा तिसरा लॉ आहे. त्यामुळे या काही गोष्टींना मारतो की नाही मारतो आपण हा उद्देश नाही, की मारायला पाहिजे की नाही मारायला, हा कॉन्टेक्स्ट पण नाही आहे माझा. पण एक जे समजून घ्या, हे जर समजा मी समजण्यासाठी उदाहरण मारण्याचं दिलं, हे शब्दांच्या बाबतीत पण आहे. लहानपणी कदाचित ते शब्द तेवढे उलटे आले नाही, टीनेजमध्ये ती उलटी येऊ शकतात. ॲडोल्सन्समध्ये ती अजून येऊ शकतात. त्यामध्ये आता फर्मनेस वाढत जाऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला ते त्या त्यानुसार तुमचा थ्रो पण आपल्याला कमी जास्त करत राहायला पाहिजे. त्यामुळे फिजिकल डेव्हलपमेंट होत असताना आपल्याला ह्या गोष्टींचं सुद्धा तारतम्य आपल्याला ठेवावं लागेल. आणि त्यांची जेव्हा मानसिक ग्रोथ होते की नाही, त्याचे 3 टप्पे आहेत. एक ग्रोथ आहे, एक आहे 1 ते 7. हे वय आहे ज्या वयामध्ये मुलं ऐकतात. ऐकतात म्हणजे तुम्ही सांगता ते सगळं करतात असं नाही. त्यांचे कान चांगले असतात. तुम्ही जे जे ऐकवाल ते ऐकतात. 7 ते 14, आता ते त्यांचे जे त्यांनी ऐकलंय त्याच्यावरची त्यांची मतं मांडायला सुरुवात करतात. आणि 14 ते 21, जी मतं ते मांडत होती, जे त्यांनी आतापर्यंत ऐकलं होतं त्याच्यावर ते ऍक्ट करायला सुरुवात करतात. त्यामुळे 1 to 7, तुमच्याकडे आज समजा 1 ते 7 वर्षातली मुलं असतील तर त्यांना फक्त ऐकवा. ऐकताना हे कंपल्शन ठेवू नका की त्यांनी ते की आत्ता लगेच केलं पाहिजे. व्हॉट एव्हर यू वॉन्ट देम टू टू बी इन लाईफ, त्या रिलेटेडच्या गोष्टी ऐकवा. म्हणजे अगदी तुम्ही बघायला गेलात की नाही, जर समजा हाऊ टू बी अन जिजाऊ माता हा अँगल जर समजा तुम्ही बघितलात, तर जिजाऊ मातानी 1 ते 7 मध्ये शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय केलं? त्यांनी शिवाजी महाराजांना फक्त त्याच राजांच्या गोष्टी सांगितल्या ज्या राजांनी प्रजेचं संरक्षण केलं. प्रजेला लुबाडलेल्या राजांच्या गोष्टी सांगितल्याच नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा 7 ते 14 वयात महाराज झाले त्यावेळेला त्यांनी त्यांचे व्ह्यूज एक्सप्रेस करायला सुरुवात केली आणि रोडेश्वरावरची शपथ झाली. आणि ज्यावेळेला ते 14च्या पुढे टर्न झाले त्यावेळेला तोरणा किल्ला बांधला गेला आणि स्वराज्याची स्थापना झाली. ह्या तिन्ही गोष्टी अलायन होत जातात. त्यामुळे आता तुम्ही म्हणाल की आता माझा मुलगा तिथून इथं आलाय, काही हरकत नाही. आता त्याचे एक्सप्रेशन काय होत आहे, काय काय त्यांनी ऐकलंय त्याच्याकडे आपल्याला डिस्कशन करता येतं का? त्या अँगलने त्याच्याकडे बघा. आपल्याला ह्या टप्प्यांवर मुलांशी त्यांच्या मेंटल डेव्हलपमेंटला ती जिथं आहेत त्यानुसार थोडंसं बिहेव आपल्याला केलं पाहिजे. आणि हे सगळं करायचं असेल तर नुसतंच मी असून चालणार नाही, काही सायंटिफिक टूल्सची मदत सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल. आणि त्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या मी उगमच्या वतीने तुम्हाला मदत करू शकतो. पण आज मला काय वाटतं माहिती, आपण या सेशनची पहिला सेशन करतोय, पहिली सुरुवात करतोय. तर तुम्ही सगळ्यांनी या सेशन संपल्यावर म्हटल्यास मी एक स्क्रीन पूर्ण येईल माझी, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. अ, काही ऍक्टिव्हिटीज आपण करूयात. एक कागद घ्या, A4 कागद घ्या. त्या A4 कागदच्या 3 इक्वल घडी करा आडव्या साईज मध्ये. बरोबर 3 भाग करा त्याचे, एक A B C असे 3 कॉलम तयार करा. पहिल्या कॉलम मध्ये लिहा की आजची तारीख लिहा 3/7/2026. तुमच्या मुलाचं नाव लिहा, त्याचं वय लिहा, त्याची उंची, वजन, त्याची इयत्ता, त्याचा अपिअरन्स, त्याचे मार्क्स, त्याचे स्ट्रॉंग सब्जेक्ट, त्याचे वीक सब्जेक्ट, त्याचं स्पोर्ट्स ही प्लेज, म्युझिक, ड्रॉइंग, ड्रामा, हॉबीज, अबाउट हिज बिहेवियर, रागीट आहे नाही आहे, काय तुम्हाला वाटतं त्याचं आजची स्टेट जी आहे ती सगळी स्टेट लिहून काढा. आजपासून 5 वर्षाने तिसऱ्या कॉलम मध्ये लिहा की 3/7/31 म्हणजे 5 वर्षानंतर मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय बदल अपेक्षित आहे. माझा मुलगा थोडासा म्हणजे उंची थोडीशी कमी आहे, मला ती वाढावीशी वाटते, ते टार्गेट असेल. वेल टार्गेट, व्हॉट एव्हर यू थिंक, हे सगळं स्टँडर्ड वगैरे तर काय ते बट ऑब्वियस येणाऱ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला जे वाटतं की माझ्या मुलामध्ये 5 वर्षानंतर माझं मूल असं नाही तर असं असायला हवं, ते सगळं ही तिसऱ्या कॉलम मध्ये लिहा. आणि आता या मधल्या कॉलम मध्ये या तुम्ही काय करणार त्याच्यासाठी ते लिहा. हे कसं होणार?
काय करावं लागेल, कुठं करावं लागेल आणि कोण करणार आहे. या गोष्टी तिथं पहिल्यांदा लिहा. तर तुम्हाला जाणवेल की यार ह्या गोष्टीसाठी काय होतंय का, आणि त्याचा ट्रॅक आपल्याला ठेवता येईल, आणि त्या गोष्टीमधले चेंजेबल्स काय आहेत का ते आपल्याला बघता येईल. आणि आज सगळेजण हा कॉलम हे करा आणि लिव्ह इट, राहू द्या तुमच्याबरोबर तो कागद. पुढचे 5 वेळ अगदी कागदावर नाही करायचं, एक्सेलमध्ये घ्या. एक्सेलमध्ये 3 मोठे कॉलम करा आणि तिथं हे तयार करून ठेवा, मोबाईलमध्ये तयार करून ठेवा. पण हे तयार करा की आज तुमचं मूल काय आणि 5 वर्षांनी तुम्ही त्या मुलाला कसं बघता. आणि मध्ये त्यासाठी त्यांनी काय करायचं ते नको आहे मला, त्यासाठी मी काय करणार, मी कुठलं एन्व्हायरमेंट देणार, मी कसं करणार, मी कुठली मदत त्याला करणार, त्यानुसार त्याला मदत करता येते का बघा. आणि त्यासाठी ऍक्च्युली हे सेशन्समध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगायला विसरलो, पण अगेन आय एम रिटरेटिंग इट. कुठलीही गोष्ट विकणं किंवा करणं असं नाही. हे सगळे फ्री सेशन्स आपण करणार आहोत. 12 वेळा आपण भेटणार आहोत. 12 वेळा वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करू. काही वेळेला आज जस्ट पहिलंच सेशन आहे, त्यामुळे मी खूप जास्त जणांचे प्रश्न घेणार नाही. पण इन फ्युचर आपण काही प्रश्न आले तर तिची उत्तरं देऊयात. 1 to 1 तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल तर वी आर अवेलेबल, आपण डिस्कस करूयात त्या विषयांवर. पण एंड ऑफ द डे काही कमर्शियल पार्ट आमचा आहेत, आम्ही काय करतो ते फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. मी उगमच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुप बरोबर आम्ही असोसिएट आहोत. एम पॉवर लर्निंग बरोबर आहोत, अभिश्रा बरोबर आहोत, वेगवेगळ्या माइंडक्राफ्ट बरोबर आहोत. हे सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलांसाठी DMIT, ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम, सुपर 10, तुमच्यासाठी ग्राफोलॉजी, बिईंग वुमन यासारखे वर्कशॉप्स आम्ही कंडक्ट करतो. आणि मुलांसाठी एक 7 ते 17 वयोगटातल्या मुलांसाठी एक1 डे वर्कशॉप आम्ही 12 जुलै 2026 बावधनमध्ये करतो. त्या रिलेटेड कुठल्या पण गोष्टी असतील तर तुम्ही वृंदा जर्नलकरांशी बोला. आणि तुमच्या मुलांना पाठवायचं असेल तर त्या सेशनला पाठवा. त्याचा खूप चांगला फायदा होतो. ते सेशन काय कसं, हा नक्षत्र ज्योतिषालय पण आहे. अनघा कुलकर्णी तिथं सगळं ते बघतात. चिंचवडला ते असतात. तर या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्याच्यामध्ये काम करता येणं शक्य आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आम्ही करतो. पण ह्या गोष्टीचं पार्टपेक्षा आपल्याला पॅरेंटिंग या विषयाकडं इथून पुढे जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि त्या गोष्टीकडे आपण इथून पुढे लक्ष देऊ. दिस इज व्हॉट मला आजच्या सेशनमध्ये सांगायचं होतं. पुढच्या सेशनमध्ये आपला ग्रुप आहे, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात, मला खरंच तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की हे सेशन तुम्हाला कसं वाटलं. चांगलं वाटलं, वाईट वाटलं, काय वाटलं, तुमचं प्रामाणिक मत काय होतं, ह्याच्यामध्ये काय गोष्टी अजून ऍड करायला हव्यात, काय गोष्टी कमी करायला हव्यात, त्याबद्दलचं तुमचं ओपन फीडबॅक आम्हाला द्या. तुम्हाला आवडलं असेल तर हो म्हणून सांगा. तुमचे अजून काही मित्र असतील, तुम्हाला वाटतं की त्या लोकांनी या सेशनला जॉईन करावं तर करा. हे सेशन आपण रेकॉर्डिंग केलंय. मी हे युट्यूबला अपलोड करेन, त्याची पण तुम्हाला देईन. तुम्हाला जर समजा इन फ्युचर सगळ्याच आपण ते अवेलेबल करून ठेवूयात. आणि हे सेशन आपण रेग्युलर बेसिसवर मोस्टली लास्ट वीक ऑफ म्हणजे 28 ते 3 ह्या 4-5 दिवसांमध्ये अवेलेबिलिटी ऑफ डेटनुसार करूयात. आणि आपण या सेशन्सला जितकं छान घेता येईल तेवढं छान करून जाऊयात. मी खूप पुस्तकं वाचली आहेत. मी तुम्हाला आज काही सजेस्ट नाही केलं, पण पुढच्या वेळेला मी प्रत्येक पुस्तकावर काही सेशन्स तयार असतील, आणि ती पुस्तकं पण तुम्ही वाचावीत. ह्याबद्दलचा सुद्धा माझा आग्रह असेल, तेही मी तुम्हाला पुढच्या वेळेला सांगेन. आणि एक छान आणि मला असं खरंच आवडलं की आपण सगळेजण कोणी भाषेला घेऊन काही म्हटलं नाही. त्यामुळे हे जर समजा मराठीमध्ये छान होत असेल तर आपण मराठीमध्येच ठेवूयात. उगीच त्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याला खूप कॉम्प्लेट करायला नको. सगळेजण ओके असेल तर आपण सगळे सेशन ह्याच भाषेत असंच करूयात. आत्ता मी तुम्हाला आज काही देत नाही, पण पुढच्या काही सेशनमध्ये माझ्याकडनं काही PDFs, काही ऍक्टिव्हिटी, काही होमवर्क मी पण तुम्हाला देईन. तर अशा काही गोष्टी दिल्या तर तुम्ही कराव्यात ही अपेक्षा त्यामागे नक्कीच असेल. सो थँक तुमचा रिस्पॉन्स खूप छान येतात. तुम्हाला सेशन आवडला हे मला खूप छान वाटतंय. सो थँक्स अ लॉट. तुमच्या आणखीन काही लोक, प्रत्येक सेशन हा मागच्या सेशनचा वेगळा असेल. त्यामुळे त्याचा एकमेकाचं लिंगर ऑन वगैरे असं काही असणार नाही. त्यामुळे पुढच्या वेळेला तुमचे कोणी ओळखीचे लोक जर समजा अजून ह्या सेशनला याविषयी तुम्हाला वाटत असतील तर नक्की बोलवा. आणि तुम्हाला असं कधी वाटलं की नाही यार सर, या ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन कधी एक सेशन आमच्या इथे येऊन प्लॅन होऊ शकतं का, तर तशी काही प्रॉक्झिमिटी असेल तर नक्की सांगा. आपण नक्कीच त्याच्यावर बोलू. आणि तुमच्या ग्रुपवर फीडबॅक मात्र द्यायला विसरू नका. सो थँक्यू. एनिथिंग वृंदा तुला ऍड करायचं आहे? थँक यू सो मच. सगळ्यांनी जॉईन केलं, सगळ्यांनी छान शांतपणे ऐकलं. आणि पॅरेंटिंग हा विषय आता खूप महत्त्वाचा पण आहे, माझ्यासाठी पण आहे, मी पण आई आहे. तर तुम्हाला सगळ्यांना काही रिक्वायरमेंट्स असतील तुमच्या, किंवा काही अजून तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायचं गरजेचं वाटेल, तर मी ग्रुप थोडासा ओपन करते. तर तुम्ही प्लीज सजेशन द्या, किंवा मला किंवा सरांना पर्सनल मेसेज केला तरी चालेल. आणि तुमचं ग्रुप फीडबॅक ओपन येणं ठेवू खूप आज. गरजेचं आहे. ग्रुप ओपन ठेवू हां. आज. आणि आज हो, ग्रुप हो. सगळ्यांनीच ग्रुप ओपन ठेवा. तर ग्रुपमध्ये आजच्या दिवस सगळ्यांचे फीडबॅक येऊ द्यात. आणि तुमचे फीडबॅक येणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याच्यामुळे आम्हालाही कळेल की आम्ही कुठल्या डायरेक्शननी बरोबर जातोय, कारण कुठले प्रॉब्लेम्स आता खूप चालू आहेत. सो थँक यू सो मच एव्हरीवन.
आणि संतोष सर तुमचं पण खूप थँक्यू. थँक दादा यू. खूप छान सेशन झालं. खूप थँक यू. आवडलं. थँक्स अ लॉट. आणि थँक यू. हे सगळ्यांना काही ना कुठेतरी, कुठेतरी काहीतरी उपयोगी होईल. नक्की मी याची हे देते. येस. आणि थँक यू. काही थँक्स. असेल तर संतोष सर तुमचा नंबर एकदा फक्त व्हर्बली सांगून ठेवा म्हणजे काही असेल तर आपल्याला आपल्या त्यांना ग्रुपमध्ये डायरेक्ट माझा नंबर नंबर पाठवा. आहेच, पण माझा नंबर 70 20 99 75 75 आहे. मी शेअर करेन. हां, ग्रुपमध्ये मी आहेच, म्हणजे ग्रुपमध्ये नंबर आहेच. पण हा नंबर आहे इथं. तर काही वाटलं मला थँक यू मेसेज सो करा. मच. येस. थँक यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. सो आय एम नेक्स्ट सेशनला आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. क्युअर. तुमचे काही येस. क्वेश्चन असेल तर तुम्ही लिहून काढा. काही असतील तर आपण नेक्स्ट सेशन क्वेश्चन आन्सर घेऊ. नक्की. येस. ओके.